ऑफिशियल डायग्नोसिस जे आहे ऑटिझमचे ते बाय 3 इयर्स ऑन पेपर होतो. पण याचा अर्थ असा नाही की 3 वर्षापर्यंत आईवडिलांनी थांबलं पाहिजे. अगदी 5-6 महिन्याचं बाळ असल्यापासून आपल्याला कळू शकतं नक्की ऑटिझम म्हणजे काय आणि कसं ओळखू शकतो आपण एखाद्याला ऑटिझम आहे. बाळाला वाढवताना फक्त जन्म दिला आईने की काम संपत नसतं. जेव्हा आई बोलते, त्याचे बाबा बोलतात, आजी आजोबा बोलतात, तेव्हा चेहऱ्यावरचं हसू बाळाच्या दिसतं, ते रिस्पॉन्ड करायला लागतं. या गोष्टीने काय कळतं की ते कनेक्ट होतंय. बाळ वर्षभराचं झालंय, 1.25 वर्षाचं झालंय, पण छोट्या छोट्या कमांड्स फॉलो करत नाहीये. म्हणजे खाली बस, इकडे ये, बाहेर चल, पाणी हवं, दुधू हवं, झोप आता, पण त्या फॉलो होत नाहीये. खरंच इतके इग्नोरंट पालक पण असतात की हे दिसत असून सुद्धा त्याकडे कानाडोळा करणारे. पालकांच्या काय चुका आहेत लहान वयातली मुलं असताना? मी उत्तम आई कशी होऊ शकेन, मी उत्तम बाबा कसा होऊ शकेन, याबद्दलची सजगता, याबद्दलचं ज्ञान संपादन करण्याची तयारी दिसत नाही. 80 ते 90% आजी आजोबा सुद्धा लहान आहे अजून, करेल, होऊ दे मोठा, तुझा नवरा नाही का उशिराच बोलायला लागला. ग्लोबल आकडे काय सांगतात? किती मुलांमागे एकाला ऑटिझम असतो? कागदावरच्या आकड्यांपेक्षा मला त्यात काम केलेल्या व्यक्तीचा अनुभव जास्त महत्वाचा आहे. तुमचा अनुभव काय आहे? बाळाला एंटरटेन करायला आजूबाजूला कोणी नसतं. न्यूक्लिअर फॅमिलीज जिथे हल्ली हे प्रमाण वाढत चाललंय. पण ज्या पालकांना ऑप्शनच नाही आहे तर त्यांचा अप्रोच कसा असला पाहिजे जर आईला जॉब सोडून घरात थांबणं हा ऑप्शन नसेल? सिलेक्शन ऑफ द बेबी सिटर, सिलेक्शन ऑफ द केअर गिव्हर खूप महत्वाचा मुद्दा आहे. बेबी सिटिंग मध्ये मी जेव्हा टाकते बाळा, तिथे नेमकं काय काय केलं जातं यावरही माझं लक्ष असणं गरजेचं आहे. आज माझ्या मते प्रत्येक 10 मुलांमधली 2 बाळं दे आर ॲट हाय रिस्क. ऑटिस्टिक म्हणत नाहीये, पण काही सिम्पटम्स आहेत. इथे पालक कुठेतरी ऍक्सेप्ट करायला कमी पडतात. कधी कधी खूप डिनायल मध्ये गेल्यानंतर खूप उशिरा त्यांना जाग येते आणि तोपर्यंत मेस झालेला असतो. एक्सेसिव्ह यूज ऑफ फ्लॅश कार्ड्स, म्हणजे अगदी आई दाखवायची तरी कार्डवरचा फोटो दाखवायचा. जगातलं कुठलं मूल मला सांग फ्लॅश कार्ड बघून उड्या मारायला शिकलंय? ऑटिझम हा 100% बरा होऊ शकतो का? सप्रेम नमस्कार, विनंती विशेष मित्रांनो, द पोस्टमन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश आज घेऊन आलो आहे नवीन विषयावरचं पत्र. आजचा विषय थोडासा युनिक आहे. ऑटिझम हा शब्द तुम्ही ऐकला असेल, ऑटिस्टिक चाइल्ड हा शब्द ऐकला असेल. सध्या हा शब्द मेनस्ट्रीम जरी झाला असला तरी त्याबाबत अवेअरनेस म्हणावा तेवढा नाही आहे. म्हणजे मी इतका मीडियामधला माणूस असून सुद्धा ऑटिझम म्हणल्यानंतर फक्त ऑटिझम एवढंच मला माहिती आहे. काहीतरी ती मुलं वेगळी असतात एवढंच मला माहिती आहे. तर त्या विषयातल्या तज्ज्ञ ज्या आहेत त्या आज आपल्याशी गप्पा मारायला आल्या आहेत. सौ मयुरी रामदासी मॅम. मॅम खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार. मॅमची एक शॉर्ट इंट्रोडक्शन करून देतो मी आधी. अरुला फॉर ऑटिझमच्या त्या संस्थापिका आहे. हा एक ग्लोबल अप्रोच आहे त्या गोष्टीकडे बघण्याचा. ऑटिझमची जी मुलं असतात ज्यांना आपण आपल्यापेक्षा वेगळं म्हणतो, तर त्यांच्या ज्या कन्व्हेन्शनल थेरपीज आहेत त्याच्यापेक्षा वेगळी थेरपी, जी थेरपी अशी आहे की ज्याच्यामध्ये त्या मुलाच्या आईवर सुद्धा काम केलं जातं. आईला पण मुलाला कसं ट्रेन करायचं आहे, मुलाशी कसं संवाद साधायचा आहे, या सगळ्या गोष्टीसाठी आईवर सुद्धा खूप महत्त्वाचा फोकस केला जातो. आणि आई आणि मुलीचं जे नातं असतं ते फार जवळचं असतं. त्यामुळे त्या जर्नीमध्ये आईचा खूप महत्त्वाचा रोल असतो. अशी त्यांची ती नवीन कन्व्हेन्शनल पद्धतीपेक्षा एक नवीन पद्धत आहे. त्या स्वतः ग्लोबल पिच लँग्वेज थेरपिस्ट आहेत आणि स्वतः एका ऑटिस्टिक मुलीच्या त्या आई आहेत. त्यामुळे त्यांचा तो अनुभव आणि इतर त्यांच्या ज्या केसेस आहेत तो असा सगळ्याचा अनुभव, तो सगळा एकत्रित करून त्यांनी अरुला फॉर ऑटिझम ह्याची स्थापना केली आहे. तर आज फार महत्त्वाची चर्चा असणार आहे. जरी सगळ्यांना हा विषय लागू होत नसला तरी तुम्ही हा एपिसोड, हे पत्र पूर्ण बघा, कारण यातनं फार व्हॅल्यू मिळणार आहे. आणि तुमच्या घरात जरी ऑटिझम असणारी व्यक्ती नसली तरी तुम्ही एक समाजाचे नागरिक आहात आणि आपलंही काहीतरी कर्तव्य आहे या मुलांकडे बघण्याचं, त्यांना कसं आपण आपल्यात सामावून घेऊ शकतो. त्यामुळे हे पत्र महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे नक्की बघा आणि पोस्टमनला सबस्क्राईब करा आणि बेलायकन नक्की दाबा, जेणेकरून पत्रपेटीत पडणारं पुढचं पत्र पडल्यावर सगळ्यात नोटिफिकेशन आधी तुम्हाला येईल. चला पत्राला सुरुवात करूया. मॅम पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. विषय महत्त्वाचा आहे आणि मी जसं इंट्रोत सांगितलं की मी स्वतः वेलरेड आहे, अवेअर असतो अनेक गोष्टींबाबत. पण ऑटिझम हा शब्द ऐकला की मला फक्त ऑटिझम हा शब्द एवढंच माहिती आहे आणि आपल्यापेक्षा काहीतरी वेगळी असणारी मुलं एवढंच माहिती आहे. तर ऑटिझमची एक शॉर्टमध्ये मला ओळख हवी आहे की नक्की ऑटिझम म्हणजे काय आणि कसं ओळखू शकतो आपण एखाद्याला ऑटिझम आहे. ऑटिझम या शब्दाचाच अर्थ जर बघायला गेलं तर स्वमग्नता. अच्छा. असा याचा अर्थ आहे. म्हणजे काय, आपल्यातच राहणं. ही बाळं जर बघायला गेलो आपण की जी स्पेक्ट्रमवर असतात, ऑटिझम स्पेक्ट्रमवर, ती आपल्यात राहणं, स्वतःतच गुंतून राहणं प्रेफर करतात. आणि मग ज्यावेळेस हे मूल वाढत जातं आणि
बाहेरच्या जगाशी संबंध किंवा संपर्क किंवा सुसंवाद साधू शकत नाही, तेव्हा मग ऑटिझम स्पेक्ट्रम डिझॉर्डर नावाची एक अमरेला टर्म आपण यूज करतो सॉर्ट ऑफ, त्याचा एक त्या कंडिशनचा जन्म होतो. पण मुळात अर्थ बघायला गेला ऑटिझमचा तर स्वमग्नता हा याचा अर्थ आहे. ऑटिझमला मी आजार म्हणलं तर चालेल? नको म्हणूस, कारण ऑटिझम आजार किंवा त्याला डिझॉर्डर ओके हे जेव्हा हे इन्व्हेंट झालं किंवा एक कळलं की असं आहे, हा काही काळापूर्वीची ही गोष्ट आहे. समजा एक 50-70 वर्षापूर्वीची गोष्ट, की त्यावेळेस जोपर्यंत बाळाचे फुल्ली ब्लोन ज्याला आपण म्हणतो सिम्पटम्स समोर येत नव्हते, ओके, तोपर्यंत आईवडिलांना किंवा घरच्यांना कळतच नसायचं की हे काय आहे किंवा असं काहीतरी वेगळं का आहे बाळ हे, किंवा ते बाळ काहीतरी वेगळं आहे कळायला पण बरीच वर्ष जायची. आता जे आपण अर्ली इंटरव्हेन्शन आणि याच्यामुळे अगदी 1 वर्षाच्या आतलं मूल पण आपण स्पेक्ट्रमवर पिकअप करू शकतो, तशी परिस्थिती आधी नव्हती. त्यामुळे ज्यावेळेस ते फुल्ली ब्लोन सिम्पटम्स यायचे, कळायचं 5 वर्षाचं 7 वर्षाचं बाळ की हे आता नॉर्मल, सो कॉल्ड नॉर्मल मी म्हणेन, त्याच्यासारखं नाही आहे, काहीतरी वेगळं आहे, तेव्हा तो एक आजार म्हणून त्याचे सिम्पटम्स सगळे ब्लो व्हायचे. तेव्हा काय म्हणतात त्याला की ज्या काही कंडिशनच्या ज्या अवस्था असायच्या, ती जी बाळाची अवस्था असायची ती खूप क्रिटिकल असायची त्यावेळेस, तेव्हा ते म्हणणं ठीक होतं. पण या आता एवढ्या ह्याच्यामध्ये वर्षांमध्ये काळामध्ये अवेअरनेस वाढल्यामुळे किंवा लोकांना याबद्दल कळायला लागल्यामुळे, प्रोफेशनल्स जे आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांना याबद्दलचं ज्ञान फार लवकर व्हायला लागले, खूप व्हायला लागले. त्यामुळे अगदी कमी वयात बाळं डायग्नोस आपण करू शकतो. म्हणजे तरी किती वयात, कधीपासून दिसायला लागतात? ऑफिशियल डायग्नोसिस जे आहे ऑटिझमचे ते बाय 3 years ऑन पेपर होतो. पण याचा अर्थ असा नाही की 3 वर्षापर्यंत आईवडिलांनी थांबलं पाहिजे. बरोबर. म्हणजे मी नेहमीच सांगते की अगदी 5-6 महिन्याचं बाळ असल्यापासून आपल्याला कळू शकतं की या बाळाला कदाचित हे स्पेक्ट्रमवर, ऑटिझम स्पेक्ट्रम हा शब्द मी जास्त वापरेन, कारण सगळ्याच बाळांमध्ये सगळेच सिम्पटम्स नसतात. बरोबर. त्यामुळे हा स्पेक्ट्रम ज्याला आपण म्हणतो, तर याच्यामध्ये ते बाळ असू शकतं. आणि जितक्या लवकर हे आयडेंटिफिकेशन होतं तितक्या लवकर त्याचे सुंदर रिझल्ट्स आणि अप्रोच जर व्यवस्थित असेल, करेक्ट अप्रोच असेल, ॲप्ट अप्रोच असेल, ट्रीटमेंट छान मिळाली बाळाला, तर त्याचं जीवन अत्यंत सुंदरपणे डेव्हलप होऊ शकतं. थोडेसे मला सिम्पटम्स जाणून घ्यायचे त्याचे, की आत्ता ज्या आया आपल्या गप्पा ऐकत असतील, हे पत्र वाचत असतील, तर त्यांनी स्पेसिफिकली काही लक्ष दिलं पाहिजे मुलांकडे, की असा काहीतरी एक सिम्पटम दिसतोय, असं याच्या बिहेवियरमध्ये वेगळा पॅटर्न दिसतोय, तर हे कॅन लीड टू ऑटिझम. बाळाला वाढवताना फक्त जन्म दिला आईने की काम संपत नसतं. खरं तिची सुरुवात होत असते, त्याचं वाढणं, बाळ आपलं कसं वाढतंय, त्याचे माइलस्टोन्स कसे अचीव होत आहेत, ते वेळेवर होत आहेत की नाही, त्याबद्दल ज्ञान असणं हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि हे ज्ञान जेव्हा असतं, आणि हे काय फार इट इज नॉट अ रॉकेट सायन्स, हे कुठली एक सामान्य आईसुद्धा त्याबद्दल स्वतः वाचून म्हणा, थोडी सजग राहून त्या गोष्टी करू शकते. म्हणजे जर सिम्पटम्स म्हणायला गेलं की 4-6 महिन्याचं बाळ आहे, पण देर इज समथिंग कॉल्ड ॲज सोशल स्माईल. हा एक छान माइलस्टोन असतो बाळांच्या वाढीतला, पहिला माइलस्टोन आम्ही म्हणतो, की जेव्हा बाळ साधारण 1 महिन्याचं होतं, 2.5-3 महिन्यापासूनच सुरू होतो, पण फार फार तर 4 महिने, तेव्हा बाळ आजूबाजूच्या आवाजाला, जेव्हा आई बोलते, त्याचे बाबा बोलतात, घरातली मंडळी बोलतात, आजी आजोबा बोलतात, तेव्हा त्याला एक सोशल स्माईल किंवा त्याला हसू, ज्याला आपण म्हणतो चेहऱ्यावरचं हसू बाळाच्या दिसतं, ते रिस्पॉन्ड करायला लागतं, आवाजाच्या दिशेने बघायला लागतं, किंवा ओळखीचे आवाज आले तर खुश होतं. ह्या सगळ्या गोष्टींचं, या गोष्टींनी काय कळतं की ते कनेक्ट होतं आहे बाहेरच्या जगाशी, आजूबाजूच्या लोकांशी. एखादी आई जर ऑब्झर्व करत असेल की अरे थोडं बाळ शांत शांत वाटतं आहे माझं, फारसं हसत नाही, म्यूट राहतं, किंवा याच दरम्यान आवाज काढायला लागतं बाळ, ज्याला कोईंग साऊंड्स म्हणतो आम्ही, तर ते होत नाही आहे, त्याचा जो अलर्टनेस आहे तो दिसत नाही आहे, तर दॅट कॅन बी द अर्लिएस्ट साईन. हे लक्षात घ्या. पण त्याचबरोबर जर पुढे गेलो आपण की ठीक आहे तेवढं लक्षात नाही आलं, 8-10 महिन्याचं मूल आहे, बोलायला लागल्यानंतर लक्ष देणं किंवा नावाला रिस्पॉन्ड करायला सुरुवात करणं, महत्त्वाचे ओळखीचे आवाज आल्यानंतर आई काय बोलते आहे की बाबा काय गप्पा मारत आहेत, म्हणजे
बाबांनी आईने खेळवायला घेतलं, आजी आजोबांनी खेळवायला घेतलं, तर त्यामध्ये थोडंसं समरसून जाणं, रिस्पॉन्ड करणं टू द स्पीकर्स व्हॉईस, हे जेव्हा सुरू होतं मुलांचं, ते 8 ते 10, म्हणजे काय, छोटीशी गोष्ट सांगते आई किंवा काहीतरी एखादं अंगाई गीत म्हणते आहे किंवा एखादी गप्पा मारते आहे बाळाशी, त्यावेळेस त्या बाळाचा रिस्पॉन्स, हे फार फार महत्त्वाची स्टेज आहे. ही पिकअप करणं, या स्टेजला पण एखादी आई म्हणत असेल की नाही करत आहे बाळ, आपल्यातच राहतं, लक्षच देत नाही आहे, तर तीसुद्धा एक महत्त्वाचं आपण समजू शकतो, इट इज अ सिम्पटम. अजून पुढे जाऊया आपण. ठीक आहे, तेव्हाही नाही कळलं किंवा जमलं नाही समजणं, बाळ वर्षभराचं झालं आहे, 1.25 वर्षाचं झालं आहे, पण छोट्या छोट्या कमांड्स फॉलो करत नाही आहे. म्हणजे खाली बस, इकडे ये, बाहेर चल, छोट्या छोट्या पाणी हवं, दुधू हवं, झोप आता, छोट्या छोट्या सिम्पल कमांड्स आहेत, पण त्या फॉलो होत नाही आहेत, करत नाही आहे, लक्षच देत नाही आहे, स्वतःच्याच तंद्रीत राहतं आहे बऱ्याचदा. खेळणी खेळायला दिल्यानंतर त्यांचा उपयोग इतर मुलं जशी करतात, न्यूरोटिपिकल बाळं तशी करत नाही आहेत. वर्षभराच्या बाळाला एखादी कार दिली खेळायला बसल्या बसल्या, पण तो कारसारखी चालवत नाही आहे, पण त्याच्याकडे 4-5 कार असतील किंवा अजून काही खेळणी असतील, ती खेळणी अशी अरेंज करून ठेवतो आहे, आडवीच किंवा उभीच अरेंज करून ठेवतो आहे. कार भूम 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 आवाज करून चालवत नाही आहे. किंवा अशी खेळणी, एखादी छोटंसं बाळ असेल, बाहुली नको वाटते आहे खेळायला, मुलगी असेल, बाहुलीशी कनेक्ट होत नाही आहे, डॉल्सशी, इवन दॅट कॅन बी वन ऑफ द सिम्पटम्स. आणि याच दरम्यान स्पीच इमर्जन्स यायला लागतं 1-1.25 वर्षाला. बाबा, आई, दादा, दुद्धू, छोटे छोटे शब्द यायला लागतात, प्रयत्न करायला लागतं बाळ. ते जमत नाही आहे किंवा ते येत नाही आहे बाळाला, ते स्पीच इमर्जन्सी इज नॉट देअर. तर 1-1.25 वर्षाला सुद्धा हा तर खूप इम्पॉर्टंट माइलस्टोन आहे, हा लक्षात ठेवणं गरजेचं आहे पालकांनी. बरं, इथेही थोडंसं आपण थांबूया. स्पीच इमर्जन्सीलाही लक्षात आलं. 1.5 वर्षापर्यंत जरी थांबलात, तेव्हा दुद्धू दे, भूरचल, नको मला, छोट्या छोट्या 2 वर्ड फ्रेजेस म्हणतो आपण, त्याच्यामध्ये बाळ कम्युनिकेट करत नाही आहे. किंवा छोट्या अजून गोष्टी, 1.5 वर्षाचा बाळ आहे, बाबांनी पायात चप्पल घातली आहे, बाहेर जायला लागलं आहे, पण मला जायचं आहे बाबांबरोबर, किंवा हट्ट, ते सुरू होत नाही आहे. हट्ट म्हणजे इन द सेन्स अलर्टनेस टुवर्ड्स सराउंडिंग, तो डेव्हलप होत नाही आहे. बेल वाजली, पटकन अलर्ट होऊन लक्ष दिलं, किंवा फोन आला, धावत गेलं उचलायला, असं काही. किंवा या गोष्टी ज्या आहेत, दॅट इज कॉल्ड एज अलर्टनेस टू द सराउंडिंग, ह्या दिसत नसतील, परत बाळ थोडंसं आपल्यातच वाटतं आहे, तंद्रीतच खेळतं आहे असं वाटत असेल, किंवा ते खूप हायपर ॲक्टिव्ह आहे, इट इज वन ऑफ द सिम्पटम, एका जागी अजिबातच बसत नाही आहे, म्हणजे एखादी गोष्ट, एखादी ॲक्टिव्हिटी करायलासुद्धा फोकस करत नाही आहे. आता 1.5 वर्षाच्या बाळाला मी सांगितलं, हा ग्लास घे आणि जरा टेबलावर नेऊन ठेव, किंवा हा फोन घे, बाबांचा फोन आहे, नेऊन दे त्यांना, ये बरं खाली बस, आपण जरा काहीतरी छोट्या छोट्या काही किचन रिलेटेड ॲक्टिव्हिटीज असतील किंवा खेळणी असतील त्याची, चल ब्लॉक्स बांधूया, आपण ब्लॉक्सवर ब्लॉक्स खेळूया, आपण हे करूया, खेळत नाही आहे, करत नाही आहे. तर दॅट इज ऑल्सो वन ऑफ द सिम्पटम्स, व्हेरी इम्पॉर्टंट सिम्पटम्स. ह्या सगळ्या गोष्टी नोटीस करणं सजगतेने हे खूप खूप इम्पॉर्टंट. किती छोट्या छोट्या, आणि हे म्हणजे मी जास्त रिलेट यासाठी करतोय कारण 2.5 वर्षापूर्वी माझ्या ताईने पण एका बाळाला जन्म दिला, आणि हे सगळं मी बघतोय की खरंच तो 8व्या महिन्यात रिस्पॉन्ड करायला लागला होता. 1.5 वर्षाचा झाला तेव्हा तो थोडं बोलायला लागला होता, तो म्हणजे एकदम ओके आहे, व्यवस्थित सगळ्याला रिस्पॉन्ड करत होता, खेळत होता, बोलत होता, हट्ट, आता रागही यायला लागला आजकाल. सो मला हाच प्रश्न पडला आहे की खरंच इतके इग्नोरंट पालक पण असतात की हे दिसत असून सुद्धा त्याकडे कानाडोळा करणारे? असं ना, मी खरं सांगू, मला ना यंग पेरेंट्स, आय ऑलवेज कॉल देम ॲज यंग पेरेंट्स. ओके, इग्नोरंट हा शब्द मी वापरत नाही. ओके, हां, तो थोडा हार्ड होईल, पण मला कारण कसं मी म्हणेन, अज्ञानात सुख असतं. ओके, हा किंवा असंही म्हणत असतील ते की ठीक आहे थोडा वेळ देऊ अजून, ते तसं त्यांचंही नसतं. मुळात हे ज्ञानच, अज्ञानात सुख असतं, हा शब्द मी जास्त वापरते इथे. म्हणजे ज्ञान नाही आहे त्या बाबतीतलं. बरं, हां. आपण एखादा डॉक्टर होतोस, तू इंजिनियर होतोस, तेव्हा एक क्वालिफिकेशन, डिग्री घेण्यासाठी अभ्यास करावा लागतो की नाही, तो तू अगदी मनापासून करतोस अभ्यास, तू इंजिनियर होतोस, डिग्री, पीस ऑफ पेपर इज देअर, इम्पॉर्टंट. ओके, त्या डिग्रीचा किती अभ्यास करतोस, किती जीव ओतून मेहनत घेतोस, पण आई मी होणार आहे, मी बाप होणार आहे, याच्यानंतर या प्रोसेसमध्ये, या जर्नीमध्ये, या प्रवासामध्ये मला शिकायचं आहे, मी उत्तम आई कशी होऊ शकेन, मी उत्तम बाबा कसा होऊ शकेन, मला कळलं कसं पाहिजे की माझ्या बाळाचं डेव्हलपमेंट बरोबर होती आहे की नाही,
याबद्दलची सजगता, याबद्दलचं ज्ञान संपादन करण्याची तयारी दिसत नाही. ही सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आत्ताचं लाईफस्टाईल. इट इज सो बिझी. मुलं जन्माला येतात किंवा बाळ येतं, जन्मतं, पण त्याच्यानंतर त्याच्या डेव्हलपमेंटवर पण पॅरलली तितकंच लक्ष ठेवावं लागतं. तेवढा वेळ नसतो पालकांकडे. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा असतो की घरातले मोठे. आता मी समजेन की पालकही सजग आहेत, आईला कळतं आहे काहीतरी डिफरंट आहे, काहीतरी कळत नाही आहे, सगळ्यांना कळतं आहे, वडिलांनाही कळतं आहे. मग घरातली आई, मोठे आजी आजोबा असतात, त्यांना विचारलं जातं. तर 80 ते 90% आजी आजोबासुद्धा अगं लहान आहे ग अजून, करेल, होऊ दे मोठा, तुझा नवरा नाही का उशिराच बोलायला लागला, असं उत्तरं देऊन टाळले जातात की लहान आहे. म्हणजे रिलॅक्सिंग म्हणजे काय, इथे इट्स ऑलवेज इट्स अ थिन लाईन ऑफ डिमार्केशन. अज्ञान आणि ज्याला म्हणतो आपण त्याच्याबद्दलचं ज्ञान असणं किंवा काय, इट्स अ थिन लाईन ऑफ डिमार्केशन की तुम्ही रिलॅक्स करताय या नवीन पिढीला की टेन्शन घेऊ नका, मुलं वाढतील, पण ज्या गोष्टी ज्या वेळेत झाल्या पाहिजेत त्या होत आहेत की नाही यावरही बारीक लक्ष असणं, हेही मोठ्या पुढच्या पिढीचं म्हणजे आधीच्या पिढीचं तेवढं आहे. तिथे तो प्रॉब्लेम येतो की बऱ्याचदा घरातलीच मंडळी होईल अजून, बोलेल अजून, एवढी काय घाई आहे, यामुळे थोडं टाळतात. आणि चौथा मुद्दा जो फार महत्त्वाचा आहे तो म्हणजे प्रोफेशनल्स. म्हणजे या फील्डमध्ये आता माझं बाळ आहे, मला सिम्पटम्स दिसत आहेत, वर्षाचं झालं अजून बोलत नाही आहे, मी जाते डॉक्टरकडे, तर दाखवते त्यांना की असं आहे. तर डॉक्टरांकडून पण ही विल स्टार्ट टॉकिंग, म्हणजे होईल, अजून आपण 6 महिने वाट पाहू, अजून आपण 1 वर्ष वाट पाहू, होईल हो, बोलेल हो, असे दिले जातात. म्हणजे आता तो प्रोफेशनल्समधला हे बराच कमी झाला आहे. डेफिनेटली प्रोफेशनल्स आर गेटिंग अवेअर, पण तरी अजूनही मला ज्या केसेस माझ्याकडे येतात किंवा काय होतं तिथे ते दिसतं की आम्हाला गायडन्स मिळाला नाही मॅडम त्यावेळी, आम्ही होतो अवेअर असं पेरेंट्स सांगतात. कळतं आहे. तर हे 4 मुद्दे लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. मगाशी तुम्ही माझा हार्ड इग्नोरन्स हा शब्द थोडासा सॉफ्ट करून छान उत्तर दिलं त्याचं, आणि मला कळलंही ते की तसा शब्द नाही वापरला पाहिजे. पण तरी पालकांच्या काय चुका आहेत लहान वयातली मुलं असताना की ते पॅरेंटिंग करताना या चुका होत आहेत, आणि इथे तरी तुम्ही हार्डली ही उत्तरं द्याच की हां, पालकांचे कान टोचण्याची जर गरज असेल तर प्लीज टोचा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळ देणं बाळाला, फार मोठी गोष्ट आहे. आजच्या युगात बघायला गेलं तर आई आणि बाबा बोथ आर वर्किंग पेरेंट्स असतात मेजॉरिटी ऑफ द केसेसमध्ये. त्यामुळे बाळ झाल्यानंतर थोडीशी जबाबदारी आईचीही असते की शी हॅज टू जॉईन बॅक हर वर्क, तिला तिचं ऑफिस जॉईन करणं वगैरे गरजेचं असतं. तर तो पिरियड थोडा सांभाळता आला पाहिजे. म्हणजे पहिलं 1 वर्ष जे आहे बाळाच्या जन्मानंतर, तेव्हा जरा जास्त वेळ मग तुम्ही तो वाटून घ्या आईवडिलांनी किंवा दोघंच असाल सांभाळणारे तर हे, पण त्याच्या डेव्हलपमेंटकडे जवळून लक्ष देणं, म्हणजे ज्याला आय ऑलवेज कॉल की बाळांना ऑब्झर्व करा, ते थोडं देणं, वेळ काढून थोडंसं काहीतरी आपण, मी नाही म्हणते जुगाड करो, माझ्या पेरेंट्सना म्हणते 12 तासाची किंवा 10 तासाची कॉर्पोरेट जॉब ठीक आहे, पण तुला असं वाटत असेल की वर्षभर थोडं ॲडजस्टमेंट करू शकतेस, तू पार्ट टाईम करू शकतेस, कुठेतरी काहीतरी वेगळं करू शकते, तर तो वेळ जरा बाळाकडे दे पहिलं 1 वर्ष, ते महत्त्वाचं. दुसरी गोष्ट, अजून एक मोठी चूक पेरेंट्स करतात ती म्हणजे एक छोटा मॉन्स्टर कुठे हातात आहे बघ तुझ्या, दिस इज आय कॉल इट ॲज लिटिल मॉन्स्टर, हा बाळाच्या हातात दिला जातो. कारण बाळाला एंटरटेन करायला आजूबाजूला कोणी नसतं. न्यूक्लिअर फॅमिलीज जिथे हल्ली हे प्रमाण वाढत चाललं आहे, घरात आजी आजोबा नाहीत, काका काकू नाहीत किंवा मोठी जॉईंट फॅमिली नाही, फक्त आई वडील आणि मूल, ही परिस्थिती आहे. मेट्रो सिटीजमध्ये तर हीच परिस्थिती आहे. अजूनही गावाकडे वगैरे आहेत जॉईंट फॅमिलीज वगैरे, पण ती संख्या आता कमी होत चालली आहे. मेट्रो सिटीजमध्ये कामाच्या निमित्ताने येतात आई वडील, ते दोघंच असतात, मग तिसरं एक बाळ. मग आता ज्यावेळेस दोघं बिझी होऊन जातात, मग अगदी वर्क फ्रॉम होम असू दे, नाहीतर अजून काही सांभाळायला कोणी बाई ठेवलेली असेल किंवा बेबी सिटिंगमध्ये बाळाला ठेवलेलं असेल, पण हातात तो लिटिल मॉन्स्टर दिला जातो, मोबाईल. आणि अक्षरशः बाळं जी आली आहेत माझ्याकडे येतात 8-8, 9-9 तासांचा स्क्रीन टाईम. दिस इज द बाळांचा, दिस इज द फॅक्ट दॅट वी आर फेसिंग, नॉट ओन्ली विथ रिस्पेक्ट टू इंडिया, हा इंटरनॅशनल हे सांगते आहे मी तुम्हाला अनुभव जो माझा आहे. अगदी ग्लोबलीसुद्धा बरेच असे पेरेंट्स आलेले आहेत की वी डिड अ मिस्टेक, आणि जसं आम्ही दिवसभर बिझी असायचो,
एस्पेशली कोविड बेबीज, 3 वर्षाचा तो पिरियड होता कोविडचा, कोरोनाचा. त्या काळात घरात वर्क फ्रॉम होम दिलं होतं आईवडिलांना. ते सतत लॅपटॉपवर त्यांच्या कामात, बाळ अशी हे झालेली. त्यामुळे एकदम स्कायरॉकेट झाल्यासारखा इन्सिडन्स झालेला आहे स्पेक्ट्रमवर असलेल्या मुलांचा, ऑटिझम स्पेक्ट्रमवर असलेल्या मुलांचा, की स्क्रीन टाईम एवढा दिला जातो. आणि मग त्याच्यामध्येही बाळ काय पाहतं आहे, बरं दिला तर दिला, काय पाहतं आहे याकडेही लक्ष दिलं जात नाही. कोकोमेलनसारख्या काही हे आहेत, नर्सरी राईमसारख्या, किंवा टिपिकल ज्याला आपण ऑडिओ व्हिज्युअलमध्ये व्हिज्युअली स्ट्रॉंग किंवा व्हिज्युअली डिस्टर्बिंग असे इनपुट्स जेव्हा दिले जातात थ्रू मोबाईल, त्याचाही डिवॅस्टेटिंग किंवा खूप अतिगंभीर परिणाम होतो मुलांच्या वाढीवर. तर ही सगळी कारणं आहेत. पण ज्या पालकांना ऑप्शनच नाही मॅम, की गावाकडून सिटीमध्ये आले, दोघंही बिझी आहेत, दोघांनाही घर सोडून जावं लागतं आहे आणि पाळणा घरात ठेवावं लागतं आहे, तर त्यांचा अप्रोच कसा असला पाहिजे या ठिकाणी? जर आईला जॉब सोडून घरात थांबणं हा ऑप्शन नसेलच तर तुमच्याकडे असतील ना असे काही केसेस? खूप आहेत ना. मी तर म्हणते की माझ्याकडे म्हणजे अरुलामध्ये येणाऱ्या केसेस किंवा मदर्स मोर दॅन 80% दे आर वर्किंग मॉम्स. ओके, पण इथे काय सिलेक्शन, इथे सजगता थोडी महत्त्वाची. सिलेक्शन ऑफ द बेबी सिटर, सिलेक्शन ऑफ द केअर गिवर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. बेबी सिटिंगमध्ये मी जसं टाकते बाळाला, ठेवते, दिवसातले 8 तास ठेवते, 6 तास ठेवते, तिथे नेमकं काय काय केलं जातं यावरही माझं लक्ष असणं गरजेचं आहे. आपण काय फक्त बघतो, खाऊ घालतात का वेळेवर, झोपवतात का वेळेवर, बस तितकीच आपली माफक अपेक्षा. पण त्याच्या पलीकडे त्यांना हातात मोबाईल दिला जातो का, तिथे त्यांना कुठल्या प्रकारच्या खेळांमध्ये गुंतवलं जातं किंवा कसं लक्ष दिलं जातं हे थोडं लक्ष देणं. बेबी सिटिंग इज नॉट रॉंग, किंवा मी आईच्या काम करण्याच्या विरोधात नाही आहे. प्रत्येक स्त्रीने जी शिकलेली आहे, जिने शिक्षण घेतलं, तिने केलं पाहिजे. पण इथे सुवर्णमध्य साधणं इन दॅट डेव्हलपमेंटल पिरियड ऑफ द चाइल्ड, म्हणजे त्या बाळाच्या वाढीच्या काळात थोडंसं बॅकअप करून थोडंसं हे करणं, आणि जे काही निर्णय घेताय बाळाच्या ॲडजस्टमेंट्स काही करताय तुम्ही त्याच्याबरोबर बेबीसिटिंग, फक्त सजगतेने निर्णय घ्या की नेमके तिथे काय घडतं आहे याची एक तुम्हाला जाणीव असणं फार गरजेचं आहे. हे प्रॉब्लेम स्टेटमेंट आत्ता झालं, मला बरोबर कळलं ऑटिझम काय आहे. पण मुख्य आजच्या चर्चेचा जो विषय आहे की याची ट्रीटमेंट म्हणू मी. ट्रीटमेंट हा शब्द एखाद्या आजाराची असते. ओके, इथे मी म्हणेन की अप्रोच म्हणा किंवा नर्चर ज्याला आपण म्हणतो, नर्चरिंग. हां, ग्लोबल आकडे काय सांगतात? किती मुलांमागे एकाला ऑटिझम असतो? आणि कागदावरच्या आकड्यांपेक्षा मला त्यात काम केलेल्या व्यक्तीचा अनुभव जास्त महत्त्वाचा आहे. तुमचा अनुभव काय आहे? आणि असं काय तुम्हाला कन्व्हेन्शनल थेरपीमध्ये ड्रॉबॅक्स दिसले की तुम्हाला हा वेगळा अप्रोच स्वतःचा डेव्हलप करावा लागला? सर्वेश, कन्व्हेन्शनल थेरपीबद्दल आपण नंतर बोलू, पण आपण आधी आकड्याबद्दल बोलू. आजच्या तारखेला जर इन्सिडन्स ज्याला आपण म्हणतो ऑटिझमचा बघायला गेलं तर अमेरिकेचे आकडे आपल्यासमोर आहेत. आकडा त्यांचा समोर आहे की व्हॉट दे सेज US स्टँडर्ड्सप्रमाणे 1 in 30 चिल्ड्रन, म्हणजे 30 मुलांपैकी एक बाळ हे ऑटिझम स्पेक्ट्रमवर आहे. हा त्यांचा आकडा आहे. पण आता जर माझा अनुभव तू विचारलास तर मी आधीही मेन्शन केलं आहे की इट्स अ स्पेक्ट्रम, इट्स अन ऑटिझम स्पेक्ट्रम डिझॉर्डर, अम्ब्रेला टर्म ज्याला आपण म्हणतो. म्हणजे ज्याची 2 टोकं खूप अशी काय म्हणतात वेगळ्या पद्धतीने अशी वाढलेली आहेत. तर स्पेक्ट्रमचा विचार केला स्पेक्ट्रमचा, तर आज माझ्या मते अगदी प्रत्येक 10 मुलांमधली 2 बाळं त्यांची दे आर रिस्कवर आहेत, दे आर ॲट हाय रिस्क. कळलं का? दिस इज द रिअल पिक्चर. आणि याच्यामध्ये असं नाही की त्यांना ऑटिझम झाला आहे, म्हणजे वी आर नॉट लेबलिंग देम ॲज अन ऑटिझम, ऑटिस्टिक म्हणत नाही आहे, पण काही सिम्टम्स आहेत. फॉर एक्झाम्पल हायपर ॲक्टिव्हिटी किंवा नो रिस्पॉन्स टू द नेम, किंवा आपल्यात हट्टीपणा ज्याचा आपण सामान्य भाषेमध्ये म्हणतो की हट्टीपणा किंवा एक प्रकारचं टँट्रम्स, या सगळ्या गोष्टी दिसायला लागलेल्या आहेत. म्हणजे ही बाळं दे आर ॲट हाय रिस्क ऑफ गेटिंग ऑटिझम इवन इन फ्युचर ऑल्सो. तर ह्याचा विचार करणं गरजेचं आहे आपल्याला की हा आकडा आहे आता. ओके. आणि कन्व्हेन्शनल अप्रोच काय, म्हणजे आत्तापर्यंत कशा पद्धतीने त्यांच्यावर? आता जेव्हा मला ॲज अ मदर, मला आता मी आई आहे, तर मला कळलं की बाळाला मला काहीतरी वाटतं, ते बोलत नाही आहे. हां, माझं बाळ 2 वर्षाचं आहे आणि ते बोलत नाही आहे अजून. तर मी
ते घेऊन जाते डॉक्टरांकडे. युजली इट इज अ पिडियाट्रिशियन. मग पिडियाट्रिशियन जे असतात, ज्याला आपण बालरोगतज्ञ म्हणतो, त्यांना सांगितल्यानंतर ते म्हणतात की येस, इवन आय फील डिलेड आहे, बाळ स्पीच डिले आहे. तर त्यानंतर त्यांना न्यूरो डेव्हलपमेंटल पिडियाट्रिशियनकडे किंवा डेव्हलपमेंटल पिडियाट्रिशियनकडे रेफर केलं जातं. म्हणजे हे मी तुम्हाला मोठ्या सिटीमध्ये स्टँडर्ड प्रोसेस काय चालते हे सांगते. डेव्हलपमेंटल पिडियाट्रिशियन इज दॅन थोडे ऑथोराइज्ड पिडियाट्रिशियन्स असतात की जे डायग्नॉज करतात की वेदर चाइल्ड इज ऑन स्पेक्ट्रम, ऑटिझम स्पेक्ट्रमवर आहेत की नाही. आणि मग एकदा ते डायग्नॉसिस झालं, देर आर सर्टन XYZ असेसमेंट स्केल्स असतात, त्या कंडक्ट केल्या जातात. त्याच्यामध्ये जेव्हा डायग्नॉसिस होतं तेव्हा थेरपीजला त्याला रेफर केलं जातं. मग आता डायग्नॉसिस झालेलं आहे, मग आता याला ट्रीट कसं करायचं. तर 1-2 नाही, अगदी 3-4 थेरपीजची लिस्ट पालकांच्या समोर येते की त्यातली काही ज्या कॉमन थेरपीज आहेत. आता आय ॲज अ ग्लोबल कन्सल्टंट ना, मी देशविदेशातल्या मदर्सशी, आयांशी बोलत असते. तर बऱ्याच देशांमध्ये काही स्पेसिफिक अप्रोचेस पण त्यांचे असतात. तर त्यांची नावं घेत नाही, पण एक ऑल ओव्हर द ग्लोब ज्या कॉमन थेरपीज आहेत, ज्यात पहिली थेरपी येते ऑक्युपेशनल थेरपी, ज्याला OT म्हणतात ती. नंतर आहे स्पीच थेरपी, स्पीच थेरपी म्हणजे ST म्हणतात त्याला. नंतर आहे तिसरी ABA, अप्लाइड बिहेवियरल थेरपी. तर ती एक थेरपी असते. अशा काही 3-4 थेरपीजला रेफर केलं जातं बच्चूंना. आणि मग त्यांचे ते पालकांच्या मग वाऱ्या सुरू होतात. मग ते लोकेट करतात की आपल्या जवळपास कुठे थेरपी सेंटर्स आहेत. मग आता हल्लीशी ट्रेंड आहे की एकाच सेंटरमध्ये सेंटर्स आलेले आहेत असे की एकाच सेंटरमध्ये तुम्हाला एव्हरीथिंग अंडर वन रूफ तुम्हाला सगळ्या थेरपीज मिळतात. मग तिथे एकदा एनरोल झालं की मग त्यांना टाईम स्लॉट्स दिले जातात की बाबा आठवड्यातून 3दा बाळाला घेऊन यायचं, अर्धा ते 1 तास थेरपी चालेल. आणि अशा पद्धतीने थेरपीज दिल्या जातात. आणि मग थेरपी म्हणजे देणं म्हणजे काय, तर तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमकं थेरपी देणं म्हणजे काय. तर थेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट म्हणा, स्पीच थेरपिस्ट म्हणा किंवा ABA थेरपिस्ट म्हणा, ह्या कशा दे आर सर्टिफाईड थेरपिस्ट आहेत. त्या 1-to-1 सेशन्स कंडक्ट करतात. गोल्स ठेवले जातात समोर. हे तर समजा मूल एका जागी बसत नाही आहे, तर बसवण्यासाठी, त्याला हायपर ॲक्टिव्हिटी रिड्यूस करण्यासाठी, त्याचं स्पीच डेव्हलप करण्यासाठी, याच्यासाठी आपण मेन सिम्पटम्स काय असतात ते लक्षात घे. ऑटिझमचे लॅक ऑफ कम्युनिकेशन, ओके, दॅट इज लॅक ऑफ स्पीच. सेकंड, लॅक ऑफ सोशल स्किल्स, म्हणजे आपल्याच वयाच्या बाळांशी किंवा कोणाशी मिक्सअप न होणं. लहान त्याच्याच वयाच्या मुलांशी ते खेळत नाही, मिक्स होत नाही, ते एक. तिसरं आहे प्रेझेन्स ऑफ नेगेटिव्ह बिहेवियर्स. हे जे सेल्फ हार्मिंग बिहेवियर्स किंवा कधी बाळ असं आपले हात फ्लॅप करत राहतं किंवा ज्याला कॉर्नर गेझिंग म्हणतो, एकाच बाजूला तंद्रीत बघत राहतं किंवा ते एका जागी बसत नाही, टॉलरन्स खूप कमी असतो. स्क्रीमिंग, येलिंग, ज्याला आपण ओरडाआरडा करणं, खूप हट्टीपणा करणं, स्वतःला हार्म करणं, स्वतःला त्रास करून घेणं, दुसऱ्यांना देणं, या सगळ्या सिम्पटम्सचे प्रेझेन्स असतो. तर मग ऑल दिस या अशा सिम्पटम्स बघून मग OT, ऑक्युपेशनल थेरपी, त्या ठिकाणी काम करायला लागतं. स्पीच थेरपी स्पीचवर काम करायला लागते. अशा पद्धतीने काम सुरू होतं. आणि या थेरपीज अशा कॅरी आऊट केल्या जातात. मग कधी आठवड्यातून 2दा असतात, 3दा असतात, कधी एव्हरी डे. आता हल्ली असं झालेलं आहे की एका अंडर वन रूफ थेरपीज सुरू होतात. आणि मग पालकांच्या इथे टाईम स्लॉट्स दिले जातात, त्याप्रमाणे ते घेऊन जातात. याच्या काही लेवल्स पण असतात. म्हणजे तुम्ही कसं एखादा ऑटिस्टिक चाइल्ड आल्यावर त्याला अप्रोच कसं करताय, त्याच्याकडे बघता कसं की हा कुठल्या लेवलचा आहे, सिव्हिअर आहे, असेसमेंट केली जाते. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असतात, ओके, असेसमेंट केली जाते रीतसर. त्याच्यामध्ये बऱ्याचदा माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर अशा कॅटेगरीमध्ये असेसमेंट केली जाते. अगेन हाय फंक्शनिंग वर्सेस लो फंक्शनिंग ऑटिझम, याच्यामध्ये असेसमेंट केली जाते. काही मुलं तल्लख असतात पण ती स्पेक्ट्रमवर असतात, काही लो फंक्शनिंग असतात, त्यांना बेसिक नीड्स, त्यांचे स्लीपिंग पॅटर्न, ईटिंग पॅटर्न, अगदी तिथून सुरुवात असते की सगळं डिस्टर्ब्ड असतं, तिथून सुरुवात असते. तर ते त्याच्यामध्ये कॅटेगरायझेशन केलं जातं. तर अशा पद्धतीने थेरपीज सुरू होतात आणि थेरपिस्ट वर्क करतात. तुमच्याकडे बघताना मी फक्त ऑटिझम असणाऱ्या मुलांना ट्रीट करणारी व्यक्ती असं बघत नाही आहे. तुमच्या घरामध्ये स्वतः एक केस होती आणि
तुमच्या मुलीचं नाव काय? देवहूती. खूप सुंदर नाव आहे. आणि त्यामुळे तुम्हाला तो फर्स्ट हँड एक्सपिरियन्स पण आहे. त्यामुळे मला ते पण जाणून घ्यायचं आहे की तिला वाढवताना तुम्ही काय काय गोष्टी नोटीस केल्या, आई म्हणून तिच्याशी असणारा संवाद, त्याच्यामध्ये तुम्ही काय काय गोष्टी अशा नोट डाऊन करून ठेवल्यात की आता तुम्ही त्या इम्प्लिमेंट करताय तुमच्या अप्रोचमध्ये? खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे माझा सर्वेश. जाणून घ्यायची. जेव्हा मला विचारलं जातं की तुमची जर्नी सांगा किंवा काय, तर एक लक्षात घ्यायचं इथे की मी खरंच खूप लकी, नशीबवान आणि भाग्यवान आई आहे. कारण एक आई म्हणून, देवहूतीची आई व्हायच्या आधी मी एक स्पीच थेरपिस्ट म्हणून त्या विषयात तज्ज्ञ, त्या विषयातली तज्ज्ञ, त्या विषयात मी काम केलेलं आहे. त्यामुळे सजगता या दृष्टिकोनातनं की व्हॉट टू सी इन द चाइल्ड, किंवा जर काही चुकीचं असेल तर ते पिकअप करण्याची एक अभ्यासच तो केला असल्यामुळे ती दृष्टी तयार होतीच. आता देवहूतीच्या बाबतीत जर विचारलंस तू, तर साधारण 5-1 महिन्याची असल्यापासूनच ती काही गोष्टी नोटीस करत होते. मी सुरुवात केली होती. तुम्हाला त्या प्रोसेसमध्ये असल्याचा फायदा झाला? अगदी. आता तुम्हाला फार अर्ली स्टेज डिसेक्शन झालं. अगदी. आता आपण बोललो ना की मी तुला सगळं सांगितलं की कशा स्टेजेस असतात किंवा काय, तर एक्झॅक्टली त्याच नोटीस मी केल्या. त्या पहिल्या एका स्टेजलाच पिकअप केलं. पण त्यावेळेस ॲज अ मदर, ॲज एक आई म्हणून मला ज्या थेरपीज लौकिक अर्थाने चालू होत्या ऑटिझम फील्डमध्ये, फॉर एक्झाम्पल ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, अजून ABA, असला काही प्रकार मला तिच्या बाबतीत करायचा नव्हता. कारण मी स्वतःच या अप्रोच, ज्याला मी सगळ्यांना, आय क्लब देम टुगेदर अँड आय कॉल इट ॲज कन्व्हेन्शनल थेरपीज फॉर ऑटिझम, मी तेवढी फॉर नव्हते. म्हणजे त्या तेवढ्या मला पटणाऱ्या नव्हत्या. तर त्यांचे लिमिटेशन्स हे पूर्णपणे मी जाणून होते. तर त्यावेळेस ज्यावेळेस विचार केला की आता देवहूतीला नर्चर करताना काय केलं पाहिजे, तर त्या अभ्यासातून लक्षात आलं की वी हॅव टू डेव्हलप अ व्हेरी गुड अप्रोच फॉर देवहूती. तेव्हा हा काही अप्रोच, अरुला अप्रोच असा काही मोठा येईल किंवा तो काही ग्लोबल अप्रोच होईल तसा विचार नव्हता. तेव्हा एका फक्त आईची एक इच्छा होती की आता छान डेव्हलप झालं पाहिजे. तेव्हा विचार करायला सुरुवात केली. पण त्याच्या आधी लक्षात घेणं गरजेचं होतं की जर मी लिमिटेशन्स आहेत तर नक्की काय लिमिटेशन्स आहेत त्यांचा अभ्यास करणं या कन्व्हेन्शनल थेरपीजचा. तर या थेरपीज ज्या कंडक्ट केल्या जातात, ॲज आय सेड, इन अ अननॅचरल एन्व्हायरमेंट, म्हणजे क्लिनिक्स असतात. क्लिनिक्समध्ये जाऊन तुम्हाला थेरपिस्टकडे घेऊन जायचं असतं. आज आपण कसे बसलो, टेबल टॉप खुर्ची टेबल समोरासमोर बसलो, तसं टेबल टॉप ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात. मोस्ट ऑफ द टाईम त्या अशा क्लोज्ड रूममध्ये असतात आणि त्यांच्या वेळेप्रमाणे आपल्याला जावं लागतं. म्हणजे एक स्लॉट दिला जातो तुम्हाला, एक वेळ दिली जाते, त्या वेळात तुम्हाला घेऊन जावं लागतं. त्यामुळे इट इज व्हेरी मच अननॅचरल फॉर मी, की हे नॅचरल नव्हतं बाळासाठी. आता इथे ना एक प्रश्न मी तुला विचारते सर्वेश, उत्तर दे. येस. अप्रोचबद्दल आता आपण वळतोय हळूहळू. सपोज देर आर 2 बेबीज बॉर्न, 2 बाळांनी जन्म घेतला आहे, 2 बाळं आहेत. ओके. त्यातलं एक बाळ जे आहे ते आंधळं आहे, ते बघू शकत नाही. आणि दुसरं बाळ आहे ते ऐकू शकत नाही. दॅट चाइल्ड बेबी इज डेफ. आता ज्यावेळेस ही दोन्ही बाळं एकत्रित वाढायला लागतील, म्हणजे वाढायला लागतील, मोठी व्हायला लागतील, तेव्हा त्यातलं कुठलं मूल तुझ्या माझ्यासारखं बोलायला लागेल? अंध आहे ते. व्हेरी गुड. जे आंधळ आहे, जे बघू शकत नाही. हे एक्झाम्पल जे आहे ते नक्की काय सांगतं तुम्हाला? ऐकण्याचा फार मोठा रोल असतो. सो इन ऑर्डर टू डेव्हलप, जर मला खूप सुंदर स्पीच, लँग्वेज, 2 वे वर्बल कम्युनिकेशन, मी ज्यावेळेस म्हणते 2 वे वर्बल कम्युनिकेशन, ह्याचा फार महत्त्वाचा शब्द आहे हा. याच्यामध्ये इट कव्हर्स द कॉन्व्हर्सेशनल ॲस्पेक्ट ऑफ लँग्वेज. म्हणजे जिथे एक बोलणारा आहे, एक ऐकणारा आहे, आणि ऐकणारा बोलणारा आपले रोल्स चेंज करत राहतात. ओके, म्हणजे ज्याला आपण संवाद साधणं म्हणतो, कम्युनिकेशन. तर हे सगळं डेव्हलप करायचं असेल, कम्युनिकेशन डेव्हलप करायचं असेल, तर व्हिज्युअल सेन्स म्हणजे आपली दृष्टी ज्याला म्हणतो, इट प्लेज नेग्लिजिबल रोल. त्याचा रोल खूप कमी आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट सेन्स इज सेन्स ऑफ ऑडिशन, ज्याला आपण म्हणतो ऐकणं बाळाचं. इथे ऐकणं म्हणजे इट्स नॉट ओन्ली आवाज ऐकणं, ऐकून समजणं
हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर सेन्स ऑफ लिसनिंग डेव्हलप करणं मुलांमध्ये हे फार फार महत्त्वाचं आहे. म्हणजेच काय, इफ द चाइल्ड इज अ गुड लिसनर, ही ऑर शी इव्हेंच्युअली विल बिकम अ गुड स्पीकर. त्यामुळे एक चांगला ऐकणारा चांगलं बोलू शकतो पुढे जाऊन. इट इज अ रूल ऑफ थंब, हा रूल आहे. हे मी त्यावेळेस जाणलं. त्यावेळेस जाणीव केली की नाही, जर मला कम्युनिकेशन, सगळ्यात रूट कॉज ऑफ ऑटिझम इज लॅक ऑफ कम्युनिकेशन. जिथे बोलणं, संभाषण थांबतं, जिथे संवाद साधू शकत नाही मूल, तिथे सगळे प्रॉब्लेम्स सुरू होतात ऑटिझमचे. मग ते आय कॉन्टॅक्ट देत नाही, ते नावाकडे लक्ष देत नाही, ते एका जागी बसत नाही, ते डेव्हलप होत नाही, ते शाळेत ॲडजस्ट होत नाही, त्याचे सोशल स्किल्स डेव्हलप होत नाही. पण सगळ्याचं मूळ कारण काय, व्हॉट इज द रूट कॉज? लॅक ऑफ कम्युनिकेशन, लॅक ऑफ लिसनिंग स्किल्स इन द चाइल्ड. ते डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यावर काम सुरू झालं, त्यावर काम सुरू केलं तर बाकी सगळ्या गोष्टी आपोआप सुंदर होत जातात. ओके, बॅक टू देवहूती. तुम्ही तो अनुभव सांगत होतात आणि तो तर ते सुरुवात केलं. देवहूतीबद्दल नर्चर करताना तोच फोकस ठेवला की आय हॅव टू डेव्हलप अ व्हेरी गुड लिसनिंग स्किल्स इन द चाइल्ड. आणि दुसरा मुद्दा जो असतो, सिम्पटम म्हणतो, देर इज लॅक ऑफ अर्ज ऑफ कम्युनिकेशन इन दिस चाइल्ड. आता मी नेहमी एक उदाहरण देते की आपण किती लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो ना सर्वेश. आपले नातेवाईक असतात, आपले मित्र असतात, मैत्रिणी असतात, कलिग्ज असतात. तर या सगळ्यांमध्ये विथ सम पीपल, काही लोकांशी आपण खूप छान जोडले जातो. त्यांच्याशी आपल्याला बोलावंसं वाटतं, त्यांना भेटावंसं वाटतं, गप्पा माराव्याशा वाटतात. आपण म्हणतो ना, अरे आपल्या वाईब्स मॅच होतात, आपल्याला देर इज अ कनेक्शन बिटवीन यू अँड मी. असं नक्की हे काय आहे? दिस इज अ सायकोलॉजिकल ॲस्पेक्ट ऑफ कम्युनिकेशन. दॅट इज कॉल्ड एज, दिस इज दी अर्ज विदिन यू टुवर्ड्स दॅट फेलो. आणि नेमकं हेच आपल्या बाळांमध्ये, मी जस्ट आपली बाळं म्हणते, म्हणजे ऑटिस्टिक बाळं जी आहेत त्यांच्यामध्ये हे लॅक होत असतं. मग देर इज लॅक ऑफ दिस अर्ज. म्हणजे आई 10 वेळा जाऊन अप्रोच करते, अरे बोल रे, याला आंबा म्हण, याला बास्केट म्हण, याला ॲपल म्हण, बोलायला लागते. आणि त्याच वेळेस बाळ लक्ष देत नाही किंवा देर इज नो अर्ज. मग आता मला दुसरा मुद्दा होता, लिसनिंग स्किल्स बरोबरच तिच्यात मला अर्ज ऑफ कम्युनिकेशन डेव्हलप करायची होती. आणि मग ती ज्यावेळेस कशी डेव्हलप होईल, जसं मी म्हटलं, कनेक्शन कधी डेव्हलप होतं, जेव्हा बॉन्डिंग चांगलं असतं. आय हॅव टू डेव्हलप व्हेरी गुड बॉन्डिंग विथ माय डॉटर. मला माझ्या मुलीबरोबर एक खूप सुंदर कम्युनिकेशनल बॉन्डिंग डेव्हलप करणं गरजेचं आहे. ते जर सुरू झालं तर ती अर्ज हळूहळू डेव्हलप होत जाईल. आणि मग अर्ज डेव्हलप झाली, तिचे लिसनिंग स्किल्स सायमल्टेनियसली वर्क होत आहेत, डेफिनेटली शी इज गोइंग टू बी अ गुड स्पीकर. कम्युनिकेशन तिचं खूप छान डेव्हलप होईल. आणि त्या पाथवर, त्या मार्गावर प्रयत्न करत करत, ट्रायल्स एरर्स खूप करत करत मग हळूहळू डेव्हलपमेंट दिसायला लागली. आता देवहूती केवढी आहे आणि तुम्ही जे अप्रोचमध्ये चेंज केला स्वतःच्या, म्हणजे बिंग अ थेरपिस्ट, स्वतः एक थेरपिस्ट होत्या, पण तुम्ही तुमचा अप्रोच बदलला, तर काय काय रिझल्ट्स फटाफट दिसायला लागले? खूप सुंदर रिझल्ट्स दिसायला लागले. बेसिकली ज्यावेळेस लिसनिंग स्किल्सवर काम करायला सुरुवात केली तेव्हा सगळ्यात जे आधीचे, जसं म्हटल्याप्रमाणे की एक अग्रेशन असतं बाळांमध्ये किंवा टॉलरन्स कमी असतो, सगळ्या गोष्टी कमी कमी होत गेल्या. ते प्रॉब्लेम्स कमी कमी होत गेले. तिचा अलर्टनेस टुवर्ड्स सराउंडिंग वाढायला लागला, प्रॉब्लेम सॉल्विंग वाढायला लागलं, डिसिजन मेकिंग वाढायला लागलं, ऑब्झर्वेशन्स वाढायला लागले. आणि ह्यातून 2 वे व्हर्बल कम्युनिकेशन डेव्हलप होत गेलं. आता इथे थोडासा मुद्दा आपण लक्षात घेऊया. कन्व्हेन्शनल थेरपीजबद्दल आपण बोलत होतो. तर नेमकं ज्यावेळेस या सगळ्या थेरपीज आहेत तिथे नक्की यांनी काय अभ्यास केला होता आणि आपला अभ्यास, म्हणजे माझा अभ्यास हा कसा वेगळा ठरला, हे मला सांगणं फार गरजेचं वाटतं. इथे काय झालं की द स्कूल ऑफ थॉट ऑफ दिस कन्व्हेन्शनल थेरपी, हे जे एक्सपर्ट्स आहेत त्यांनी काय विचार केला, ही लॅक ऑफ कम्युनिकेशन आहे. आणि या लॅक ऑफ कम्युनिकेशनमुळे मूल जे आहे ते मुळातच चांगलं व्हिज्युअल सीकर आहे. म्हणजे टुवर्ड्स बाकीचे मला इन्फॉर्मेशन ग्रहण करायची आहे सराउंडिंगमधून, मला कनेक्ट व्हायचं आहे जगाशी, तर त्यांचे व्हिज्युअल सीकिंग खूप चालू असतं. तर ही इज अ व्हेरी गुड व्हिज्युअल सीकर, ते आहे, व्हिज्युअली सीक करतात इन्फॉर्मेशन. तर आपण असा डेव्हलप करूया अप्रोच, म्हणजे हे कन्व्हेन्शनल अप्रोचवाले म्हणाले, असा अप्रोच डेव्हलप करूया जो त्याचं व्हिज्युअल लर्निंग खूप चांगलं डेव्हलप करेल.
एक्सपर्ट त्याला व्हिज्युअल सीकर बनवेल. त्यांनी हा विचार केला नाही, जर व्हिज्युअल सीकिंग वाढलं तर लिसनिंग सीकिंग कमी होईल आणि जे मिळवायचं आहे आपल्याला, जे अचीव करायचं ते करताच येणार नाही. तर हे जेव्हा व्हिज्युअल सीकिंग, म्हणून त्यातले थेरपी सेंटर्सना जाऊन तू सेशन्स ऑब्झर्व कर, तुला दिसेल त्यामध्ये की एक्सेसिव्ह यूज ऑफ फ्लॅश कार्ड्स, असे कार्ड्स वापरले जातात, त्याला फ्लॅश कार्ड्स म्हणतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी, म्हणजे अगदी आई दाखवायची तरी कार्डवरचा फोटो दाखवायचा. आई म्हण, मग से दिस इज मँगो, दिस इज ॲपल, दिस इज दिस. म्हणजे कसं की एक्सेसिव्ह प्रत्येक गोष्टीसाठी फ्लॅश कार्ड. मुलगा उड्या मारतंय, मूल उडी मारतंय किंवा उडी मारणं काय असतं हे दाखवायलाही जम्पिंगचं फ्लॅश कार्ड दाखवा. जगातलं कुठलं मूल मला सांग असे फ्लॅश कार्ड बघून उड्या मारायला शिकलंय? अजिबात नाही ना, प्रत्येक गोष्टीत. पण ह्याचं काय झालं की हे एक्सेसिव्ह फ्लॅश कार्ड्सचं यूज, सॉर्टिंग मॅचिंग ॲक्टिव्हिटीज, यातून हे वेगळं करा, हे त्यातून हे करा, हे मिक्स करा, हे पझल सॉल्व्ह करा. पझल्स कळतं तुला, पझल्स म्हणजे पझल्स असतात असे जोडायचे वगैरे, ते करा. नंतर त्याच्यातून हे काढून टाका, लालला लाल मॅच करा, पिवळ्याला पिवळं मॅच करा, हे बिल्डिंग बनवा, हे ब्लॉक्सवर ब्लॉक्स लावा. याला म्हणतात मॅचिंग, सॉर्टिंग, सिक्वेन्सिंग ॲक्टिव्हिटीज, टेबल टॉप ॲक्टिव्हिटीज विच आर इमेन्सली बेस्ड ऑन व्हिज्युअल सीकिंग. त्यातून काय झालं, मूल डेव्हलप होतं काही अंशी, वाटतं थोडं सेटल झालं आहे, थोडंफार 1-2 शब्द बोलायला लागले वाक्यात, बट इट डेव्हलप्स इन अ व्हेरी मच रोबॉटिक वे. आपल्याला विचार करायचा आहे की आपल्याला रोबॉट घडवायचं आहे का हसणारं, खेळणारं, खिदळणारं मूल डेव्हलप करायचं आहे. मला माझं बाळ असं रोबॉटिक वेमध्ये डेव्हलप केलेलं झालेलं नाही बघायचं होतं सर्वेश. मला देवहूतीचं ते फ्युचर नको होतं. मग इथे आपला जो अप्रोच होता लिसनिंग स्किल्स बेस्ड, तो अप्रोच वापरला गेला आणि डेव्हलप झाला. म्हणजे इथे आईवडिलांना आणि इवन सगळ्या प्रोफेशनल्सना सांगणं माझं आहे की वेन वी आर नर्चरिंग चिल्ड्रन ऑन स्पेक्ट्रम, एक्झॅक्टली व्हॉट आर वी लुकिंग फॉर. आपल्याला पुढे काय घडवायचं आहे, त्याला सक्षम करायचं आहे, त्याला आपल्या पायावर उभं करायचं आहे. आय डोंट वॉन्ट टू क्रिएट सेपरेट सोसायटी फॉर माय चाइल्ड. मला काही वेगळी सोसायटी नाही बनवायची की जिकडे सगळे ऑटिस्टिक मुलं आहेत, सगळे असंच आहे आणि त्या पद्धतीत त्यांना सगळं मिळतं आहे. रादर द वर्ल्ड इज ब्युटिफुल, पीपल आर गुड इन द वर्ल्ड. मला त्याला इतकं सक्षम बनवायचं आहे, तिला मला इतकं सक्षम बनवायचं आहे की ती सहजपणे या जगाशी एकरूप होऊन जाईल आणि आपली प्रगती करत राहील, आपल्या करिअर म्हणा, काही म्हणा, कुठलाही विषय असेल, सक्षम बनेल. हे आपल्याला बनवायचं आणि हे माझं स्वप्न होतं माझ्या बाळाबाबतीत. म्हणून आज वयाच्या 17व्या वर्षी माझी मुलगी, शी इज अ एक्सलंट स्पीकर, शी इज सेल्फ डिपेंडंट, एवढं की तिला बघून म्हणजे प्रथम दर्शनी समजतच नाही की वेदर शी इज ऑन स्पेक्ट्रम ऑर नॉट. पण मला आहे, इट इज अ कंडिशन, गोष्टी आहेत आणि वी आर स्टील वर्किंग ॲज अ मदर. माझं काम अजूनही चालू आहे. हा तुमचा स्वतःचा अनुभव झाला. त्यानंतर तुम्ही अरुलाची स्थापना केली आणि त्यात काम करताय. तर इतर आयांचे सुद्धा आम्हाला अनुभव ऐकायला आवडतील की अशा पण काही तुमच्याकडे केसेस होत्या का की आधी कन्व्हेन्शनल थेरपीमध्ये होत्या आणि तिथे जेवढी प्रगती दिसत होती त्याच्यापेक्षा जास्त प्रगती या अप्रोचमुळे झाली, असे काही तुमच्याकडे? अगदी 90% अधिक मदर्स कन्व्हेन्शनल थेरपीजकडूनच अरुलाकडे वळलेल्या आहेत. अरुलाचा अर्थच मुळी आधी थोडा सांगू इच्छिते. अरुला शब्दाचा अर्थच मुळे अल्टिमेट बाइंडिंग एनर्जी, म्हणजे अशी एनर्जी, असा बंध जो एक युनिव्हर्सल बॉन्ड आहे, जो एका आईचा आपल्या बाळाशी जोडलेला असतो. आपण म्हणतो ना, नाळ जोडलेली असते, ती जोडलेली, आणि त्यावर हा अप्रोच पूर्ण बेस्ड आहे. ज्याचे 2 प्रिन्सिपल्स आहेत, लिसनिंग स्किल्स डेव्हलपमेंट आणि कम्युनिकेशनल बॉन्डिंग डेव्हलपमेंट. तर याच्यावर हा अप्रोच आपला बेस्ड आहे. बऱ्याचदा ज्या मदर्स आपल्याकडे येतात किंवा त्या कन्व्हेन्शनल थेरपीजकडे जाऊन आलेल्या असतात. काहींना 3 महिन्याचा अनुभव असतो अगदी, तर काहींना 3-3 वर्षाचा, 5-5 वर्षांचा अनुभव असतो. डेव्हलपमेंट दिसत नाही, कमी होते, रोबॉटिक वेमध्ये मुलं डेव्हलप होत आहेत, या काही फायदा होत नाही. तेव्हा काहीतरी समजून त्या येतात. तर अशामध्ये आपण केस स्टडीज वाईज मी तुला सांगेन, कळलं? आणि खूप इंटरेस्टिंग छान छान केस स्टडीज आहेत. मी म्हटल्याप्रमाणे अरुला हा ग्लोबल अप्रोच आहे. म्हणजे मला सांगण्यास खूप अभिमान वाटतो सर्वेश की अगदी डेव्हलप्ड कंट्रीज लाईक US, जर्मनी, UK याच्यासारख्या, ऑस्ट्रेलिया याच्यासारख्या या कंट्रीजमधून मदर्स आर कनेक्टेड विथ अरुला, एनरोल्ड विथ अरुला. पण ॲट द सेम टाईम बिहारमधलं एखादं खेडेगाव
म्हणजे जिथे प्रायमरी मेडिकल केअर इज ऑल्सो अ इशू, तिथे मिळत नाही, तिथे अरुला इज वर्किंग. दोज मदर्स वी आर केटरिंग. महाराष्ट्रातलं एखादं गाव, अजून चेन्नई तामिळनाडूमधलं गाव, तेलंगणातलं गाव, म्हणजे इथेही अरुला पोचलेलं आहे. म्हणजे अरुला हॅज गॉट नो बाउंड्रीज. तर अशा मदर्स ज्या तिथून आलेल्या आहेत त्यांच्याबद्दल बोलते मी. सगळ्यात पहिली एक माझी, आता मी केस हा शब्द वापरणार नाही, माझे मी बाळ म्हणून शब्द वापरेन. पहिलं अरुलाचं बाळ जे आहे तिचं नाव मयुरी आणि ती साऊथ इंडिया तामिळनाडूमधून आहे. खूप छान त्या आईचं मला इथे कौतुक करावं असं वाटतं की मयुरी 2 वर्षाची पण नव्हती तेव्हाच तिने नोटीस केलं की समथिंग इज नॉट राईट. 1-2 सेशनच काय ते तिने कन्व्हेन्शनल थेरपीजमध्ये घेतले आणि तिला कळून चुकलं की अरे हे असं काही नाही, बरं वाटत नाही, असं नाही मला चालणार, माझं मूल काही रिस्पॉन्डच करत नाही आहे. एक 3-4 सेशन घेतलं, तिला एक अंदाज आला की नाही जमत आहे आणि मग ती अरुलाकडे वळली. तिचा प्रवास पण खूप छान होता. 1 वर्षाचा ते 2.5 वर्षाचं मूल, 3.5 वर्षाचं, म्हणजे अरुला इज अ 1 year लॉंग स्ट्रक्चर्ड प्रोग्राम. ओके, हा 1 वर्षाचा कंप्लीट ट्रीटमेंट प्रोग्राम आहे. तर या 1 वर्षात लॅक ऑफ कम्युनिकेशनमधून ती स्पीचकडे डेव्हलप झाली आणि वर्षभरातनं इतके बदल तिच्यात झाले की एक असेसमेंट केली जाते दरवर्षी या बाळांची की कुठल्या स्केलवर कितीपर्यंत आहे बाळ किंवा किती सिव्हिॲरिटी आहे. तर त्यामध्ये असं डिक्लेअर करण्यात आलं की नाव शी इज आउट ऑफ ऑटिझम झोन. म्हणजे त्या बाळाचं आणि अर्थात आईची मेहनत, मी नेहमी म्हणणे की आईने लक्षात घेतलं की या 2 गोष्टी डेव्हलप करणं गरजेचं आहे माझ्यासाठी. आणि अशा पद्धतीने हे बाळ, म्हणजे आता ती 3 वर्षाची आहे जेमतेम, खूप छान डेव्हलप होती आहे. बडबड एवढी की आईचा येतो आमच्या थेरपिस्टकडे फोन येतो, आपल्याकडे येतो आणि म्हणतात आता तर थांब म्हणून, गप्प बस म्हणून बोलावं लागतं, एवढी बडबड करते. तर तसा एक अनुभव आहे. दुसरं एक महत्त्वाची केस आहे, थोडंसं आता वेगवेगळ्या वयांच्या मुलांबद्दल मी बोलते. दुसरं जे बाळ आहे माझं सानिध्य नावाचं, ते कुलू मनालीकडून होतं, इंडियातूनच आपल्या कुलू मनालीकडून. 11 वर्षांचा मुलगा, ऑटिझम स्पेक्ट्रमवर, आणि शाळेत रेग्युलर स्कूलमध्ये जात होता. आईवडील खूप दिग्गज डॉक्टर्स त्या एरियातले, म्हणजे त्या लोकेशन त्यांचं आहे तिथले. शाळेत जात होता, रेग्युलर स्कूलमध्ये बसत होता, जात होता, स्ट्रगल करत होता, फाईट करत होता ॲडजस्ट होण्यासाठी. पण एके दिवशी शाळेने सांगितलं की आता काही आम्ही याला पुढेच्या वर्गात काही पाठवू शकणार नाही आणि आम्ही शाळेतही त्याला ठेवू शकणार नाही, कारण त्याचे बरेच कन्सर्न्स आहेत, त्याच्यामुळे बाकीची मुलं अफेक्ट होत आहेत आणि आम्हाला बाकी पेरेंट्सच्या कंप्लेंट्स वगैरे येत आहेत. तर आम्हाला असा निर्णय घ्यावा लागेल. आणि विचार कर, 11 वर्षाचं मूल आहे, आई ही डॉक्टर आहे, पण तिने बरंच आपल्या करिअरवर काय म्हणतात त्याला कॉम्प्रोमाइज केलेला होता त्याला डेव्हलप करताना. आणि त्यावेळेस तिला अरुला अप्रोच, शी गॉटन इन कॉन्टॅक्ट विथ अरुला आणि तेव्हा तिची जर्नी सुरू झाली. 6 महिन्याच्या या पिरियडमध्ये माझा एम होता, आमचा जो गोल होता तो म्हणजे त्याचे लिसनिंग स्किल्स डेव्हलप करणं. ॲज आय से, रूट कॉज ऑफ एव्हरीथिंग. जसे जसे त्याचे लिसनिंग स्किल्स डेव्हलप व्हायला लागले, त्याचा अवेअरनेस इन द क्लास म्हणजे वर्गामध्ये जो एक अवेअरनेस, अलर्टनेस लागतो, अटेंटिव्हनेस म्हणतो आपण त्याला, तो हळूहळू डेव्हलप होत गेला. आणि जवळजवळ 8 ते 10 महिन्यांच्या या आमच्या प्रयासानंतर शाळेत तर तो झालाच छान ॲडजस्ट. रेग्युलर शाळेमध्ये, एक सिम्पल शाळा आहे त्याची, तिथे झालाच. मग शाळेतनं बाहेर काढण्याचा प्रश्न तर लांबचाच राहिला, तो ॲडजस्ट तर खूप छान झाला. पुढे जाऊन आईवडिलांमध्ये चर्चा सुरू झाली की आता याला पुढे CBSE बोर्डमध्ये घालायचं की ICSE बोर्डमध्ये घालायचं. म्हणजे विचार करा की किती सुंदर रिझल्ट्स या बाळामध्ये आम्हाला मिळाले. कुठल्याही शाळेत जाणं त्याच्यासाठी चॅलेंज होतं. बोर्डमध्ये डिबेट चालू आहे, बोर्डमध्ये डिबेट चालू झाला की कुठल्या नक्की ह्याच्यात त्याला घातलं पाहिजे. म्हणजे इट्स अन अचीवमेंट. म्हणायचं काय मला, हे किती मोठी ही अचीवमेंट आहे एखाद्या आईसाठी, एखाद्या वडिलांसाठी, की जे बाळ शाळेमधून ज्याला रिजेक्ट केलं गेलेलं होतं त्याला आता सक्सेसफुली ते त्यांच्या आवडीच्या बोर्डमध्ये टाकून त्याला शिक्षण देऊ शकतात. आणि ही इज लर्निंग. ही एक माझं दुसरं हे बाळ. आता तिसरं जे आहे पूरब म्हणून माझा आपला अरुलाचं बाळ आहे, ते मध्य प्रदेश सतना या ठिकाणाहून आहे. या बाळाबद्दल बोलण्यापेक्षा मी जास्त आईबद्दल बोलेन. आईने
अरुलात आल्यानंतर खूप सुंदरपणे अरुला अप्रोच जो आहे तो ग्रास्प केला, ज्याला आपण ॲब्झॉर्प्शन म्हणतो ना एखादं. मी नेहमी म्हणते की आय सी देवहूती इन एव्हरी ऑटिस्टिक चाइल्ड, बट माय मिशन इज टू मेक एव्हरी मदर ॲज केपेबल ॲज मयुरी रामदासी टू नर्चर हर चाइल्ड इन अ राईट डिरेक्शन विथ अ राईट अप्रोच. तर ते तितकंसं काय म्हणतात त्याला जस्टिफिकेशन या आईने पुरेपूर दिलं. आणि 2 वर्षांच्या तिच्या या टोटल प्रवासामध्ये, अजून दुसरं वर्ष आहे ती शी स्टील विथ अरुला, की बाळ इमेन्सली छान स्पीकर बनलेलं आहे. त्याचे नेगेटिव्ह प्रॉब्लेम्स, नेगेटिव्ह बिहेवियर्स नलिफाय झालेले आहेत. अलर्टनेससुद्धा नुसता नाही, आता सोशल स्किल्स त्याचे एवढे डेव्हलप झालेले आहेत की आधी ओळखीच्यांबरोबर ज्याला म्हणतो ना नुसतं बॉन्ड करायला, घरचे नातेवाईक आजी आजोबांबरोबर पण एवढा प्रॉब्लेम्स यायचे की जवळचे नातेवाईक पण तो बॉन्डेड नव्हता, तो कनेक्ट होऊ शकत नव्हता. आता खेळायला गेला पार्कमध्ये, ओळखी काढतो बाळांच्या. आपका नाम क्या है, मेरा नाम पूरब है, क्या खेलेंगे, ये खेलेंगे, वो खेलेंगे. त्याची आई म्हणते आता डोक्याला ताप झाला आहे, नवीन लोकांशी नव्याने ओळखी काढतो आणि हट्ट करतो की मला जायचं आहे त्याच्याशी खेळायला आणि मला घेऊन जावं लागतं. म्हणजे काय सोशल स्किल्स डेव्हलपमेंट हा ऑटिझममध्ये किती मोठी चॅलेंज आहे, किती मोठा म्हणजे चॅलेंज आहे. हा चॅलेंज एरिया आहे, तो नाही करू शकत बाळं, आपली बाळं ते करत आहेत. अच्छा, ओझरता उल्लेख आता तुम्ही शाळा आणि या विषयाचा केला आहे, म्हणून मला थोडा सोशल फॅक्टर याच्यामध्ये आणायचा आहे की या मुलांसाठी वेगळ्या शाळा असायला हव्यात की नकोत, यातल्या स्पेशालिस्ट म्हणून तुमचं मत काय? अजिबात नकोत. कसं इन्क्लूड करता येईल त्यांना मग आपल्या रेग्युलर शाळांमध्ये? अगदी तो टप्प्याटप्प्याने मी समजावते प्रवास कसा असायला हवा. बेसिकली स्पेशल स्कूल्स फॉर ऑटिझम या मताचे मी नाही आहे, कारण तशी त्यांची गरजच नसते. इथे ते करावं का लागतं? मग जर गरज नाही आहे मुलांना तर मग तरीही स्पेशल स्कूल्स बनतायत आणि त्या मुलांना घातलं जातं आहे. इथे आपल्याला अभ्यास करायचा आहे की नेमकं पालकांचं कुठे चुकतं आहे, दृष्टिकोन कसा असला पाहिजे आपला. आपले कसं लक्षात घ्या, आपल्याला एक गोष्ट अचीव करायची असते, टार्गेट गोल, पण हायरार्की शुड बी रेडी विथ अस की कुठल्या स्टेप्स मी फॉलो करणार आहे आणि स्टेप बाय स्टेप प्रवास करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. इथे द रोल ऑफ पेरेंट्स कम इन टू पिक्चर. 3 वर्षाचं मूल आहे, एक्स्ट्रीमली हायपर ॲक्टिव्ह, नॉट ॲट ऑल लिसनिंग स्किल्स खूप पुअर आहेत, एका जागी बसतच नाही आहे. पण अजूनही आपल्या सोसायटीमध्ये, समाजामध्ये 3 वर्षाचं मूल झालं आहे, अजून शाळेत नाही घातलं, हा प्रश्न विचारला जातो. व्हाय नॉट, अभी तक नाही. हिचा मुलगा गेला, शेजारणीचा मुलगा जातो, बहिणीचा जातो, नंडेचा जातो, मला घातलंच पाहिजे स्कूलमध्ये आता कसंही करू. हे जे प्रेशर आहे, सोसायटी प्रेशर, हे मात्र याच्यावर वर्क करणं पालकांनी खूप गरजेचं आहे. हे होतं भलं, मग आता तो तयारच नाही आहे, मग आता मी म्हणते तो तयार नाही, मग नेमकं तुम्ही कधी म्हणाल तो तयार झाला आहे? व्हॉट इज द राईट टाईम फॉर ॲडमिटिंग द चाइल्ड इन द रेग्युलर स्कूल, मेनस्ट्रीम स्कूल? कुठली गोष्ट सर्वेश सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असते जेव्हा आपल्याला बाळाला शाळेत घालायचं असतं? तेव्हा बोलता आलं पाहिजे, भाषा आली पाहिजे, कळलं पाहिजे. त्याच्याही आधी मी म्हणेन बोलणं सुद्धा मी एक वेळ थांबेन की ठीक आहे, हळूहळू होतंय डेव्हलप, कमी बोलतोय चालेल, इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायला पाहिजे. एक्झॅक्टली. लिसनिंग स्किल्स बाळाचे चांगले डेव्हलप झाले पाहिजे. 2च गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे शाळेत टीचर्सने दिलेल्या, प्री स्कूल आपण बोलतोय, टीचर्सने दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करणं, त्या जे सांगतायत तसं करणं. आणि दुसरं म्हणजे वर्गातल्या त्या एका आवाजाबरोबर, एक नॉईज असतो, आजूबाजूचे मुलं असतात, एक त्याच्यावर तो एकटं नसतं ते मुलं, त्याच्यावर अजून 25 मुलं असतात शाळेमध्ये, त्याबरोबर त्या एन्व्हायरमेंटशी ॲडजस्ट होणं, या 2च महत्त्वाच्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत बाळाला शाळेत घालण्यासाठी. आणि त्या डेव्हलप करणं आधी महत्त्वाचं आहे. तुम्ही डेव्हलप करा, एका पर्टिक्युलर मोमेंटला लिसनिंग स्किल्स डेव्हलप होतातच. दॅट इज द राईट टाईम टू पुट युअर चाइल्ड इन द स्कूल. मग तेव्हा वय विचारात घेऊ नका, म्हणजे डोंट गो बाय द एज, गो विथ दिस पर्टिक्युलर यू कॅन से अचीवमेंट, की माझं बाळ आता ऐकतं आहे, आता आय एम ॲट अ राईट स्टेज टू पुट माय चाइल्ड इन द स्कूल. बऱ्याचदा येतात प्रश्न, अगदी 6 वर्षाचं मूल येतं, बसतच नाही आहे,
अजिबात. आता अरुलामध्ये किती मदर्स हे कन्सर्न्स घेऊन येतात 6 वर्षाचा, खूप कंप्लेंट्स. आणि काय होतं तुला सांगते, जर मूल देणाऱ्या आता स्कूल्समध्ये ना, शाळांमध्ये ॲडमिशन देतात, पण 2.5 वर्षाचं मूल आहे, 3 वर्षाचं आहे, चला देऊन टाका ॲडमिशन. देताना ॲडमिशन सगळे देतात, पण नंतर होतो प्रॉब्लेम. मूल आरडाओरडा करतं आहे, किंचाळतं आहे, एका जागी स्थिर बसत नाही आहे, सतत फिरतं आहे, इतर मुलांना मारतं आहे, स्वतःला काहीतरी करून घेतं आहे. ह्याच्यामध्ये कंप्लेंट्स सुरू होतात शाळेकडून. आणि त्या कंप्लेंट्स यायला लागल्या की त्या आईला मेल्यासारखं होतं. बरोबर. तिची अवस्था अशी होती की आता मी काय करू. अजून एक वेगळं प्रेशर डोक्याला रोजचं, खूप रोजचं. म्हणजे आज मी माझ्या बाळाला शाळेत आणायला चालली आहे, नेमकं काय वाढून ठेवलं आहे माझ्यासमोर, व्हॉट कंप्लेंट्स आर देअर. आणि मग सारख्या त्या प्रकारच्या एक टोचणी की आम्हाला शाळेतून काढावं लागेल, पुढच्या वर्षी असं आम्ही घेऊ शकतो डिसिजन वगैरे. अरे कशाला पडताय त्या फंदात. राजमार्ग तुमच्यासमोर मोकळा आहे. आधी मुलाला डेव्हलप करा. 2 गोष्टी फक्त, सोशल स्किल्सवर काम करणं आणि लिसनिंग स्किल्सवर. या 2 गोष्टी डेव्हलप झाल्या, द चाइल्ड इज फिट फॉर द स्कूल. मग कुठली शाळा नाही म्हणेल. पण तो अट्टाहास वयाप्रमाणे जाऊ नका. म्हणून 6 वर्षाची मी आता सांगत होते, 6 वर्षाचं मूल आलं, एवढे कंप्लेंट्स आहेत, शाळा बंद करा. हा धडाडीचा निर्णय मी देऊ शकते की हा बंद करा सध्या, स्टॉप द स्कूल राईट नाव, यू वर्क विथ द चाइल्ड. आईला सांगते तू काम कर, मग 6 महिन्यात युअर चाइल्ड विल बी एबल टू गो बॅक टू द स्कूल. शाळेत जाईल आणि त्याच्यात कंप्लेंट्स पण खूप कमी येतील. ह्या इथे लक्ष घेणं गरजेचं आहे. म्हणून स्पेशल स्कूल हा ऑप्शन नाही, बट अ मेनस्ट्रीम स्कूल विथ सर्टन मॉडिफिकेशन्स. म्हणजे कसं, काही बॅलेन्स करणं इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यात अजून लक्षात घेणं गरजेचं आहे पालकांनी की बच्चू आपलं बाळ हे स्पेक्ट्रमवर आहेत. सो देर आर गोइंग टू बी व्हेरी गुड डेज, देर आर गोइंग टू बी सम बॅड डेज. ऑन बॅड डेज माय चाइल्ड विल बी हॅव्हिंग व्हेरी लेस कोपिंग मेकॅनिझम टू कोप अप विथ द सराउंडिंग. आणि इथे पालक कुठेतरी ॲक्सेप्ट करायला कमी पडतात कधी कधी, की ते डिनाय करतात. आणि मग खूप डिनायलमध्ये गेल्यानंतर खूप उशिरा त्यांना जाग येते आणि तोपर्यंत मेस झालेला असतो. बरोबर. आधी मला म्हणायचं काय की इथे डिनायल किंवा ॲक्सेप्टन्स इश्यू आहे ना, हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि वेल एज्युकेटेड पेरेंट्सचा तर हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. हा वेल एज्युकेटेडमध्ये हा ॲक्सेप्टन्स किंवा डिनायलमध्ये ते असणं हा तर खूप कॉमन हे आहे. पण याने काय होतं, नुकसान आपलंच होतं. वेळचा वेळ जातो वाया. कारण पहिली 3 ते 4 वर्ष जी असतात बाळाच्या आयुष्यातली ती खूप इम्पॉर्टंट असतात. दॅट इज कॉल्ड ॲज क्रिटिकल पिरियड ऑफ लँग्वेज लर्निंग, कम्युनिकेशन लर्निंग, डेव्हलपमेंट. ते वाया गेल्यानंतर थोडंसं पुढे जाऊन होणार नाही असं नाही, प्रत्येक स्टेजला यश मिळेल, पण कष्ट जास्त घ्यावे लागतात. किंवा एक तो गोल्डन पिरियड आपल्या हातातून गेल्याची एक खंत तुमच्याच मनात राहते आयुष्यभर. त्यामुळे डिनायलमध्ये राहू नका. माझं पेरेंट्सना हेच म्हणणं आहे. स्पेशल स्कूल हा ऑप्शन नाही आहे, पण रेग्युलर स्कूल ॲट ऑर मेनस्ट्रीम स्कूल ॲट राईट टाईम, दॅट हॅज टू बी द ऑप्शन, दॅट हॅज टू बी द थिंग्स. आता याच्यासोबत अजून एक गोष्ट येते की पेरेंट्सने ॲक्सेप्ट केल्यानंतर पेरेंट्सच्या माइंडसेटबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे की या कारणामुळे ते ॲक्सेप्ट करायला नकार देत असतील का, की जेव्हा सगळ्यांना कळेल किंवा मुलगा माझा नॉर्मल शाळेत पण जाईल तेव्हा तिथे बाकीच्या मुलांसोबत त्यांची कंपॅरिझन होईल. रोज माझ्या मुलाबद्दलच तक्रारी येत आहेत, इतरांची मुलं खूप पुढे जात आहेत पण माझा मुलगा मागे राहत आहे. काय पालकांच्या मनात भावना असते, काय चलबिचल असते, किती हल्लेले पालक तुम्ही बघितलेले आहेत आणि त्यांनी कसं कोपअप केलं पाहिजे या ॲक्सेप्टन्ससोबत? एका आईलाच हा प्रश्न विचारलास तू अगदी. सो आय ऑलवेज डिस्क्राईब की अरुला इज द अप्रोच मेड बाय अ मदर फॉर अ मदर. अन एक्सपिरियन्स्ड मदर ऑलवेज नोज द फॅक्ट दॅट वॉट प्रॉब्लेम्स और वॉट कन्सर्न्स अ यंग मदर इज गोईंग. आणि खरोखर सांगते, प्रत्येक यंग मदर, मग आई कुठल्याही वयाची, वेदर शी इज एक्सपिरियन्स वेदर शी इज यंग, तिला नेहमी बाळाची काळजी असते. आणि रोजच्या आयुष्यात कोपिंग ज्याला म्हणतो आपण किंवा डे टू डे याच्यातला जो तिचा स्ट्रगल असतो तो तिला खूप डिप्रेस करतो. म्हणजे मी नेहमी म्हणते की वेन अ मदर कम्स विथ मी विथ अ चाइल्ड, तेव्हा फॉर मी दॅट चाइल्ड इज नॉट माय कन्सर्न ॲट द फर्स्ट, बट दॅट मदर इज माय कन्सर्न. कारण एका बाळाला डेव्हलप करायचं आहे, हू इज न्यूरो डायव्हर्जंट, हू इज ऑन स्पेक्ट्रम, त्याला नर्चर करायचं, डेव्हलप करायचं, त्यासाठी त्या आईची फिजिकल, मेंटल,
इमोशनल आणि स्पिरिच्युअल हेल्थ खूप महत्त्वाची आहे. खूप म्हणजे खूप. यामध्ये एक सिम्पल इक्वेशन मी सांगते. हॅपियर द मदर, हॅपियर द चाइल्ड, हॅपियर द फॅमिली, ग्रेट प्रोडक्टिव्हिटी, ग्रेट रिझल्ट्स. हा सिम्पल हिशोब आहे. पण त्या आईचा आनंद आधी उत्पन्न करणं, तिच्यामध्ये तो आनंद, ती इतकी डिप्रेस्ड असते ज्या स्टेजला ती येते माझ्याकडे, ती एवढी डिप्रेस्ड असते, एवढी खंगलेली असते, किंवा कधी कधी डिनायलमध्ये असते, किंवा काय वेगवेगळे इश्यूज असतात. किंवा माझ्यासोबतच असं का, हा एक वाय मीच का, मलाच का. तिचा आनंद उत्पन्न करणं, तिला डिप्रेशनवर ओव्हरकम करणं, त्यानंतर तिची प्रोडक्टिव्हिटी वाढवणं, तिची क्रिएटिव्हिटी वाढवणं, आणि मग ते बॉन्डिंग बाळाबरोबर डेव्हलप करणं, या सगळ्या गोष्टी करणं फार महत्त्वाचं असतं. शेवटाकडे येतोय आपण. काही प्रश्न आहेत, खूप चर्चा ह्याच्यामध्ये होऊ शकते, अजून खूप प्रश्न माझे आहेत अजून. पण आता मला थोडंसं याच्यावर यायचं आहे की ऑटिझम हा 100% बरा होऊ शकतो का? मुळात आपण सुरुवातीलाच सर्वेश बोलायला सुरुवात केली होती की आजार म्हणू नकोस. ओके, तुला आठवतंय? बरं. म्हणजे हा आजार नाहीच आहे, मग बरं होण्याचा प्रश्न उद्भवतो कुठून? बरं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे. म्हणजे काय, ऑटिझमला आजार म्हणायचे कधी, किंवा जे डिझॉर्डर म्हणून म्हणणं कधी सुरुवात झाली? जेव्हा एक 50-60 वर्षापूर्वीची गोष्ट घे ना, तेव्हा मूल 7-8 वर्षाचं होईपर्यंत किंवा 5 वर्षाचं होईपर्यंत फुल्ली ब्लोन सिम्पटम्स दिसायचे की हे हँडलच होत नाही आहे, याचं स्पीचच नाही आहे, हे नाही ते नाही. त्यावेळेस ते डायग्नोसिस व्हायचं, त्यावेळेस काहीतरी तर्क काढले जायचे, त्यावेळेस ते डिझॉर्डर होती. आता बदलतो आहे, आता पालक सजग होत आहेत, समाज बदलतो आहे. त्यामुळे आता ही एक पुढची स्टेज आली की कंडिशन म्हणून त्याला बोलणं. कळलं? इट इज अ कंडिशन. पण त्याही पुढे जाऊन मी म्हणेन की ह्याला कंडिशन पण म्हणू नका, याला म्हणा इट इज अँड जस्ट एक्सटेंडेड बिहेवियर ऑफ युअर चाइल्ड. त्यामुळे एखाद्या स्वभावाला औषध असतं का, असं आपल्याला मराठीत आपण म्हणतो. सो वेन आय से एक्सटेंडेड बिहेवियर आहे, तर ती त्याचं बिहेवियर, त्याचा स्वभाव, त्याचे हे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ते त्या बाळाबरोबर राहणारच आहेत कायम. पण डेव्हलप त्याला अशा पद्धतीने करायचं की हे त्याचे जे काही स्वभाव विशेष आहेत, बिंग ऑटिस्टिक, ते त्याच्या प्रगतीच्या आड येणार नाहीत, ते त्याच्या डे टू डे लाईफच्या आड येणार नाहीत, ते त्याला जे काही अचीव करायचं आहे त्याच्या आयुष्यात त्याच्या आड येणार नाहीत. त्यामुळे बरा होऊ शकतो का हा प्रश्न मला वाटत नाही असं आपण ह्याला काही असं म्हणा रेलेव्हंटच नाही असं म्हणू शकतो. मग मी की त्याच्यावर काम करून त्याची सिव्हिरिटी कमी करू शकतो. सिव्हिरिटी कमी करणं, निगेटिव्ह त्याचे जे सिम्पटम्स आहेत त्याला नलिफाय करणं, आणि सक्षमपणे मुलांना डेव्हलप करणं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. अच्छा, ओके. तुम्ही म्हणालात की मूल जन्माला आल्याच्या 5व्या-6व्या महिन्यापासून काही गोष्टी दिसायला लागतात ज्याच्यावर पालकांनी बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. मला त्याच्याही थोडं अलीकडे जायचं आहे. बाळ जेव्हा आईच्या पोटात असतं तेव्हाच आई काही काळजी घेऊ शकते की बाळ जन्माला आल्यानंतर ऑटिझम त्याला होणार नाही किंवा ऑटिस्टिक ते होणार नाही? खूप सुंदर प्रश्न आहे हा, आणि यावर प्रचंड कार्य करण्याची गरज आहे. बरं. प्रचंड. कारण आजची बदलती जीवनशैली किंवा सगळ्या बदलतं राहणीमान, या सगळ्यामध्ये ना कितीही उच्च शिक्षित असो, कितीही शिकलेली असो, कमी शिकलेली असो, स्त्रीची भरड थोडी जास्त होत असते. आणि मला नेहमीच वाटतं की तो कम्फर्ट, तो जो जी काळजी जी तिला गरजेची असते तिच्या गर्भारपणात, तिच्या प्रेग्नन्सीमध्ये, ती तितकीशी तिला मिळत नाही आजच्या जगात. म्हणजे अगदी शिक्षण घेत असणारी असू दे, नोकरी करणारी असू दे, किंवा इव्हन घरात असलेली असू दे, पण कुठेतरी स्ट्रेस फॅक्टर हा एक फार वाढता कन्सर्नचा विषय होत चाललेला आहे. आणि दुसरा मुद्दा तो म्हणजे स्क्रीन टाईम ऑफ द मदर ड्युरिंग प्रेग्नन्सी. त्यामुळे गर्भारपणात तो जसं विचारलंस काय काळजी घेतली पाहिजे किंवा काय, तर जेव्हा विचार करतो आहे की कळतं जेव्हा ओके मी आता आई होणार आहे आणि पुढचे 9 महिने माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, तर त्यावेळेस मी अगदीच काही गर्भसंस्काराबद्दल बोलत नाही आहे, तो एक वेगळा विषय आहे पूर्ण. काय टाळलं पाहिजे याबद्दल बेसिकली काही गोष्टी आपण टाळू शकतो, त्या म्हणजे स्ट्रेस कमीत कमी येईल त्या आईवर, होऊ घातलेल्या आईवर. याचा सगळ्यांनीच याची काळजी घ्यायची आहे, घरातल्यांनी पण आणि इवन समाजाने सुद्धा त्याची काळजी घ्यायची की तिला स्ट्रेस हा हे आहे किंवा टेन्शन्स म्हणा किंवा प्रेशर म्हणा तिच्यावर कमीत कमी येईल. तिला आनंदात ठेवणं हे फार गरजेचं आहे. आणि ही काय तिची एकटीची हे तिचं काम नाही आहे, हे सगळं
बाकीच्यांचं काम आहे, घरातली मंडळी, तिच्या जिथे ती ऑफिसमध्ये काम करते तिथली मंडळी, तिचं जे काही फ्रेंड सर्कल असेल त्यांची जबाबदारी, ही जबाबदारी म्हणून सगळ्यांनी घेतली की हे एक होऊ घातलेली आई आहे, हिला आनंदात ठेवलं पाहिजे, तिचे 9 महिने खूप सुखकर गेले पाहिजेत. हा पहिला मुद्दा. आणि तिने लक्षात ठेवायचं आहे की स्वतःहून तिने ॲडिक्टेड, आता म्हणतो आपण ॲडिक्शन शब्द वापरणार नाही, पण स्क्रीन टाईम ज्याला म्हणतो मोबाईलचा यूज हा खरोखर कमी करून बघा. कारण यावर खूप महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यावेळेस एखाद्या आता आपलीच उदाहरण घे ना, आपण एखादं बघतो यूट्यूबवर काहीतरी बघायला लागलो, काही गोष्टी आपण जे टाईप केलं त्याच्या संदर्भात येतात आणि काहीतरी वेगळंच येऊ शकतं. मग त्याच्यामध्ये काय होतं, ज्यावेळेस असं काही परस्पर विरोधी इमोशन्स ज्यावेळेस दाखवल्या जातात तुम्हाला त्या मोबाईलवर, परस्पर विरोधी इमोशन्स, भावना, त्यावेळेस हार्मोनल्स चेंजेस पण बऱ्यापैकी होतात. मग ते अवॉइड करणं हे खूप सुंदर काम आहे. म्हणजे ते करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे कसं आहे की आई होणार आहे याचा ना एक लक्षात, सगळ्यात पहिली गोष्ट तर अभिमान बाळगा की आय एम गोइंग टू बी अ प्राऊड मॉम. ओके. आणि स्वतःला खूप स्पेशल ट्रीट करा आणि या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्या. बस एवढं सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केले तर खरंच एक निरोगी आणि खूप छान आणि सगळ्या बाबतीत आपण हे, म्हणजे मी असं म्हणत नाही की आपण गोष्टी टाळू शकू किंवा होणारच नाही, पण जे काही आउटकम्स येतील त्याचे डिव्हास्टेटिंग इफेक्ट्स कमीत कमी होतील. म्हणजे त्याचे त्रासदायक त्याचे परिणाम हे कमीत कमी होतील, जे आपण नलिफाय करू शकू. ओके. एका मुख्य प्रश्नाने मला आता शेवटाकडे जायचं आहे मॅडम, की जे आई वडील आत्ता बघतायत की ज्यांची मुलं या वयाच्या टप्प्यात आहेत, लहान आहेत अजून, तर असं लक्षात आल्यानंतर बेस्ट अर्ली इंटरव्हेन्शन कुठलं आहे की त्यांनी ते पावलं उचलली पाहिजे त्या दिशेने? इथे मी एवढंच सांगेन, अरुला फॉर ऑटिझम हा अप्रोच हा एकमेव द्वितीय अप्रोच आहे. हा या जगातला आत्ताच्या कंडिशनला जर बघितला, आत्ताच्या परिस्थितीत, तर हा एकमेव अप्रोच आहे, युनिक अप्रोच आहे की जो बाळाचे लिसनिंग स्किल्स म्हणजे त्याच्या ऐकणं डेव्हलप करून त्याला ऑटिझम झोनमधून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहे आणि यामध्ये यशस्वी झालेला आहे. तर मी इथे टीका करण्यासाठी बसलेली नाही आहे की हे अप्रोच चुकीचा, हा बरोबर किंवा काय. पालक सजग असतात, पालक सज्ञान आहेत, त्यांना कळतं काय चांगलं वाढवून ठेवलेलं आहे. तर त्या पद्धतीत निर्णय घेऊन, त्या हिशोबाने निर्णय घेऊन, त्या पद्धतीने अभ्यास करून त्यांनी जर निर्णय घेतला तर मी म्हणेन की जो अप्रोच विच इज डेव्हलप्ड ऑन लिसनिंग स्किल्स डेव्हलपमेंट अँड डेव्हलपमेंट ऑफ अर्ज इन कम्युनिकेशन वाया फॉस्टरिंग कम्युनिकेशनल बॉन्डिंग, असाच अप्रोच त्यांनी अवलंबावा आपल्या बाळांसाठी. वा, क्या बात आहे. या प्रश्नाचं प्रयोजन यासाठी होतं कारण काही पालक खरंच सजग आहेत, त्यांचं खरंच लक्ष आहे आपल्या पाल्यावर, आणि त्यांना जेव्हा ऑटिझम आहे हे, आपल्या बाळाला ऑटिझम आहे हे डिटेक्ट होईल, पण मे बी ते पोचलेच चुकीच्या व्यक्तीपर्यंत, त्यांनी ती प्रोसेसच चुकीची अप्रोच केली, तर त्यासाठी त्यांना पुढे जाऊन पश्चाताप नको की अरे वेळ पण गेला आणि आपण काय, पैसा तो तर दुय्यम भाग आहे म्हणा. म्हणून या प्रश्नाचं प्रयोजन होतं. खूप खूप थँक्यू, तुम्ही खूप डिटेल गोष्टी सांगितल्या. खरं तर प्रत्येक मुद्दा हा एक पॉडकास्ट होईल इतका महत्त्वाचा मला वाटला, त्यामुळे काही मुद्द्यांना खरंच वरचेवर स्पर्श झाला. याच्या डिटेलमध्ये बोलण्यासाठी आपण पुन्हा एकदा भेटूया, पुन्हा एकदा तुम्ही पत्र लिहायला याल अशी माझी तुम्हाला एकदा विनंती आहे पुन्हा. मित्रांनो, हे पत्र तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा. इतका सिरियस इश्यू आहे आणि मॅडम इतक्या चांगल्या पद्धतीने त्याच्याकडे बघत आहेत आणि त्याला अप्रोच करत आहेत. अनेक आया ज्या आहेत त्या यातनं यशस्वी पद्धतीने आपल्या मुलाला वाढवत आहेत आणि तुमच्याही आजूबाजूला कोणाला ऑटिझम असेल तर त्यांच्यापर्यंत हे पत्र नक्की पोहोचवा, ही जबाबदारी तुमची आहे. आणि अजून आम्ही कुठले विषय आणले पाहिजे नवीन या संदर्भात सुद्धा आम्हाला सांगा. तुमच्या आजूबाजूला ऑटिस्टिक जर मुलं असतील आणि त्यांना जर अरुलाची मदत हवी असेल तर त्यांच्या लिंक्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत, त्याही नक्की चेक करा. आणि पोस्टमनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की वाजवा, जेणेकरून पत्रपेटीत पडणारं पुढचं पत्र पडलं तर सगळ्यात नोटिफिकेशन आधी तुम्हाला येईल. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.